ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमाचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। ओम विश्वानि देव सवितरदुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदां दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजा राम 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 सीता राम राम आजचा दिवस अत्यंत पवित्र असा आहे। आज प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस आहे आणि ह्या पावन दिवसाच्या निमित्तानं आपण प्रभू रामचंद्राची कथा श्रवण करीत आहोत। दरवर्षी अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये
आणि अगदी विदेशामध्ये सुद्धा श्रीरामांची कथा या दिवसाच्या निमित्तानं होत असते. कुठं 1 दिवस, कुठं 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस आपापल्या वेळेप्रमाणे कथा होत असते. अनेक वर्षांपासून 17 लक्ष वर्षांपासून ही कथा चालू आहे. आणखीन चालू राहील. किती वर्ष चालू राहील? ब्रह्मदेवाने वाल्मिक मुनीला म्हटलेलं आहे की जोपर्यंत ह्या पृथ्वीवर डोंगर आहेत, नद्या आहेत, सूर्य आहेत, चंद्र आहे, तोपर्यंत रामकथा चालत राहणार आहे. रामचंद्रांनी हनुमंताला शेवटी युद्ध संपल्यानंतर असं म्हटलेलं आहे की पृथ्वी तलावर जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत तुझं अस्तित्व राहील आणि तू चिरंजीव असशील. तर म्हणून हनुमंतराय हे चिरंजीव आहेत. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची रामकथा होत असते त्या ठिकाणी हनुमंतराय सूक्ष्म देहानं उपस्थित असतात आणि एकाच वेळी ते लक्षावधी ठिकाणी उपस्थित राहतात आणि श्रीरामकथेचं श्रवण करीत असतात. ज्यांनी प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांना सीतेचा शोध घेण्यामध्ये, रावणाला हरवण्यामध्ये सक्रिय सहभाग होता, किंबहुना हनुमंत जर नसते तर कदाचित प्रभू रामचंद्रांना यश मिळालंही नसतं, हे स्वतः प्रभू रामचंद्रांनी मान्य केलेलं आहे. म्हणून त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये आपण श्रीरामांची कथा ऐकत आहोत, श्रवण करीत आहोत. काही जण असं म्हणतात की 30 कथा असते, पुन्हा पुन्हा तेच वेगवेगळ्या व्यक्तींकडून का ऐकायचं? त्याचं उत्तर स्वतःच नारद मुनींनी स्कंद पुराणामध्ये दिलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये 5 अध्याय रामायण आणि राम यांच्या महात्म्याचे वर्णन करणारे अध्याय आहेत. यामध्ये नारद मुनींनी म्हटलेलं आहे की आपण ज्याप्रमाणे दररोज मलिन होत असतो, शरीराची मलिनता आंघोळ केल्यानं जाते, परंतु मनाची मलिनता, बुद्धीची मलिनता हे कशाने जाणार आहे? त्याच्यासाठी कोणतं साबण आहे, त्यासाठी कोणतं पाणी वापरणार आहात, त्यासाठी कोणत्या तीर्थामध्ये जाणार आहात? तर सगळ्यात महत्त्वाचं तीर्थ आहे श्री रामकथा. रामकथा ऐकल्यानंतर आपण शुद्ध होत असतो. आपलं मानसिक शुद्धतेसोबतच बौद्धिक शुद्धता होत असते. आपल्या भावना पवित्र होतात. म्हणून यज्ञाच्या समाप्तीनंतर आपण प्रार्थना म्हणतो, पूजनीय प्रभू हमारे भाव उज्ज्वल कीजिए. म्हणजे आपला भाव उज्ज्वल करण्याचं काम श्रीरामकथा, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ करीत असतात. परंतु हे ग्रंथ ऐकत असताना श्रवण करणे, ऐकणे नाही, श्रवण करणे, फरक आहे दोघांमध्ये. श्रवण करणे म्हणजे पूर्णपणे लक्ष लावून ऐकणे आणि ते आपल्यामध्ये मुरणे. ज्ञानेश्वर माऊलींनी याला अवधान म्हटलेले आहे. आणि माऊलींच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर अवधान ऐकले दिजिये मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा घेऊन सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ जर आपण अवधान, फक्त अवधान द्या, ऐकले, फक्त अवधान, बाकी काही नको. ज्याही परिस्थितीमध्ये आहो आपण त्या परिस्थितीमध्ये बसून फक्त अवधान जर दिलं तर आपल्याला प्राप्त होतं. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन माऊलींनी म्हटलेलं आहे, येथे श्रवणा माझी मोक्ष आयते असती. म्हणजे नुसतं श्रवण केलं तरी तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष मिळेल म्हणजे लगेच स्वर्गामध्ये जाणार वगैरे, आपल्यासाठी काही जागा तिथे ठेवलेली आहे असा अर्थ नाही. मोक्ष मिळणे म्हणजे आपल्या आसक्तीमधून आपल्याला मुक्ती, आपल्या विषयांधपणापासून आपल्याला मुक्ती, आपल्याला जे काही सांसारिक त्रासाचा जो परिणाम मनावर होतो त्यापासून मुक्ती. सांसारिक त्रास होणारच, शारीरिक त्रास होणारच, अडचणी येणारच, हे सगळं होत आहे. पण त्यावर मात करण्याची क्षमता म्हणजेच मुक्ती. आणि हे सगळं असताना चिखलामध्ये जसं कमळ असतं आणि स्वच्छ असतं, तसं संसाररूपी चिखलामध्ये राहून आपण आनंदी, स्वच्छ, निर्मळ राहायचं असेल तर श्रीरामकथा श्रवण करणे आवश्यक आहे. म्हणून आपला हे 3 दिवसीय उपक्रम आहे. काल आणि परवा त्याची सुरुवात झाली आणि आज सांगता होणार आहे. तर यामध्ये रामायणामध्ये 7 कांड आहेत, 24,335 श्लोक आहेत, 500 सर्ग आहेत. या 7 कांडांपैकी कालच्या भागापर्यंत 3 कांड झालेले आहेत. आज 4थ्या कांडाला म्हणजे किष्किंधा कांडाची सुरुवात तशी काल झालेली आहे. उर्वरित भागाला आपण सुरुवात करून पुढे जाऊया. तर आपण
कुठपर्यंत आलो होतो की जेव्हा माता सीतेचं हरण झालेलं आहे, रावणाने केलेलं आहे आणि त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण निघालेले आहेत. शबरीनं सांगितल्याप्रमाणे हे दोघंही पुढे निघाले आणि ऋषमुख पर्वतावर आले, ज्या ठिकाणी हनुमंत, सुग्रीव आणि इतर 3 वानर होते. आणि मग यांची मदत घेण्याचा सल्ला शबरीने दिला होता. आणि मग सुग्रीव आणि राम यांची भेट झाली. सुग्रीवाने सीतामातेचे जे काही अलंकार पळवून नेत असताना खाली फेकले होते ते त्यांनी दाखवले. आणि मग खात्री पटली की रावणानं सीतेला लंकेत कुठंतरी नेऊन ठेवलेला आहे. परंतु हा सुग्रीव जो होता पूर्णपणे मुरलेला राजकारणी, त्यांनी करार केला आणि म्हटलं की आता आपण दोघांनी एकमेकाला मदत करूया, कारण दोघांची परिस्थिती सारखी आहे. श्रीराम आपल्या पत्नीचा शोध घेत आहेत आणि सुग्रीवाची पत्नी त्याच्या मोठ्या बंधूनं वालीनं पटकावलेली आहे. जे दोघांचाही उद्देश एकच आहे. हा वरकर्णी हा सुग्रीव असं म्हणतो. आणि मग यज्ञ करून यज्ञाच्या भोवती प्रदक्षिणा घालून मग करार केला जातो. त्यानंतर सुग्रीव कथा सांगतो दुंदुभी राक्षसाची आणि श्रीरामाचीच तो परीक्षा घेतो. आणि ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर श्रीरामाने वचन दिलेलं आहे की तुला तुझं राज्य मी परत मिळवून देईल, कारण वालीनं म्हणजे मोठ्या बंधूनं सुग्रीवावर अन्याय केलेला आहे, त्याला राज्याच्या बाहेर हाकललेलं आहे. म्हणून श्रीरामाने वचन दिल्यानंतर त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामाने सुग्रीवाला सांगितलं की तू आता वालीला आव्हान दे आणि युद्धाला बोलव. त्याप्रमाणे हा सुग्रीव गेला. आता हे जे 5 वानरं आहेत, सुग्रीव, हनुमान आणि 3 जण, हे ऋषमुख पर्वतावर त्या ठिकाणी राहतात. आणि तो पर्वत म्हणजे मतंग ऋषींच्या आश्रमाच्या भागामध्ये येणारा पर्वत आहे. तर या पर्वतावर वाली येऊ शकत नाही, या पर्वतावर कोणताही राक्षस येऊ शकत नाही, कारण मतंग ऋषी म्हणजे शबरीचे गुरु. घटना त्यामध्ये अशी झाली होती की ह्या वालीनं एका राक्षसाचा हे दुंदुभीचा वध केला आणि त्याला फेकलं, असं तो रेड्याच्या रूपात आला होता आणि त्याचे रक्त मतंग ऋषीच्या आश्रमात पडले. मग मतंग ऋषींना खूप राग आला आणि त्यांनी शाप दिला की ज्यांनी कोणी हे केलेलं आहे तो जर या आश्रमात त्यानं प्रवेश केला तर तात्काळ त्याला मृत्यू येईल. म्हणून हा वाली त्या मतंग ऋषीच्या आश्रमाच्या परिसरात येऊ शकत नव्हता. म्हणून सुग्रीव आणि बाकीचे सगळे ह्या पर्वतावर राहत होते. मग असं वचन दिल्यानंतर मग वालीला सुग्रीवाने आव्हान दिलं आणि आव्हान दिल्यानंतर वाली घराच्या बाहेर आला, आपली गदा घेऊन आला, रागात आला. हा सुग्रीव जर बघितलं तर वाली पुढे तुच्छ आहे शक्तीच्या रूपामध्ये, कारण वाली खूप बलाढ्य आहे. परंतु प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे, वचन मिळाल्यामुळे त्यांनी आव्हान दिलं आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. आता वाली आणि सुग्रीव दिसायला इतके सारखे सारखे आहेत की श्रीरामाने वालीला बाण मारण्याचा विचार केला, पण दोघे सारखे आहेत. चुकून एकाला वालीला लागण्याची ऐवजी सुग्रीवाला जर लागला तर त्याचा मृत्यू होईल. म्हणून राम लक्ष्मणाशी गप्पा मारत बसलेत आणि तिकडे ते समोर युद्ध चालू आहे. आता मग शेवटी सुग्रीवाची हरण्याची वेळ आली आणि तो घाबरला आणि पळून गेला. पळून ऋषिमुख पर्वतावर आला. श्रीराम आणि लक्ष्मण पुन्हा आले. सुग्रीवाने म्हटलं, प्रभू तुम्ही मला वचन दिलं होतं की वालीपासून माझं रक्षण कराल, वालीला माराल, तुम्ही आलाच नाहीत. तर प्रभू रामचंद्र म्हणाले की तुम्ही दोघं इतके सारखे दिसतात जसं काही जुळे भाऊ आहात. जुळे भाऊ नाहीत, ते जुळ्या भाऊसारखे दिसतात. आता या ठिकाणी काय कर, एक हार घाल. मग लक्ष्मणाने एक हार तयार केला, राजपुष्प, मोठे पुष्पांचं, आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातला. आता या ठिकाणी सांकेतिक काय केलं प्रभू रामचंद्रांनी की हा सुग्रीव आणि वाली यांच्या दोघांच्यामध्ये स्वभावामध्ये फार फरक नाही. फक्त वाली बलिष्ठ आहे, सुग्रीव थोडासा कमकुवत आहे, इतकंच. पण स्वभाव सारखेच आहेत. वालीनं सुग्रीवाला बाहेर हाकललं आणि त्याच्या पत्नीलाही आपल्याकडे ठेवलं. सुग्रीवाला काय वाटतं की आपण राज्य मिळावं आणि त्याची पत्नी मला मिळावी. म्हणजे दोघांचा स्वभाव सारखाच आहे, दोघे स्वार्थीच आहेत. दुसरं, सुग्रीव हा ताठर भूमिकेचा आहे, नम्रपणा होत नाही. युद्धाला जाताना त्यानं खरं तर प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श करून जायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही. पण राम काही तसं म्हणाले नाहीत, पण लक्ष्मणाला ते माहीत होतं. आणि नंतर आल्यानंतर लक्ष्मणाने हार घातला तेव्हा सुग्रीव वाकला, हार घालण्यापुरतं का असेना. मग लक्ष्मणाला आनंद वाटला, आता याचा विजय होईल. आणि मग पुन्हा सांगितले, जा आता पुन्हा वालीला आव्हान दे. सुग्रीव पुन्हा गेला वालीकडे
वाली बाहेर आहे, म्हणजे सकाळी युद्ध झालं, पुन्हा 2 तासानंतर पुन्हा वालीकडे गेला आणि युद्धाला बोलवलं. आता वालीने काही विचार केला आणि आपली गदा घेतली, निघाला. लगेच त्याची बायको समोर आली आणि ती म्हणाली, तिचं नाव आहे तारा. तिनं अडवलं, म्हणाली, स्वामी तुम्ही थोडा विचार करा, सकाळी तुम्ही त्या सुग्रीवाला हरवलेला आहे, तो घायाळ झालेला आहे, मरणासन्न होण्याची तिची वेळ आली होती आणि लगेच 2-3 तासानंतर तुम्हाला तो कसं काय युद्धाला आव्हान देऊ शकतो. तर थोडा विचार करा की माझ्या गुप्तहेरांनी सांगितलेलं आहे की राम आणि लक्ष्मण हे अयोध्येचे राजकुमार आलेले आहेत आणि राम हे स्वतः विष्णूचे अवतार आहेत, त्यांच्यापुढे कोणी टिकत नाही, म्हणून तुम्ही युद्धाला जाऊ नका, सुग्रीवाला बोलवा आणि सन्मानपूर्वक त्याला उत्तराधिकारी असं घोषित करा आणि प्रभू रामाशी मैत्रीचा करार करा, मैत्री करा, युद्ध करू नका. वालीनं रागात म्हणाला, आजकाल जसे काही पती म्हणतात, तुला काय समजते, बस तुझी अक्कल चुलीपुरतीच, तू घरामध्ये बस. तारेनं पाय धरले, ओढू लागली पाय, जाऊ नको, तरी हा वाली ऐकेना. शेवटी ताराला दुःख झालं, ती काही करू शकली नाही. वाली बाहेर आला आणि पुन्हा दोघांचं युद्ध सुरू झालं. आता एका रामायणामध्ये असा उल्लेख आलेला आहे, वाल्मिकीमध्ये नाही, की ह्या वालीला, वाली म्हणजे इंद्राचा मुलगा, वालीला एक हार दिलेला होता, सोन्याची साखळी, आणि त्याचं असं वैशिष्ट्य होतं की जो कोणी त्याच्यासोबत युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल. म्हणजे फुकटच समोरासमोर युद्ध केली की अर्धी शक्ती मिळणार आणि तो समोरचा पराभूत होणार. मग अशी एक शक्ती त्याला होती, म्हणून पुन्हा युद्ध सुरू झालं. वाली त्याची शक्ती, सुग्रीवाची शक्ती ओढू लागला. पुन्हा वाली आता पराजित होण्याची वेळ आली आणि मग श्रीरामाने झाडाच्या मागे लपून बाण मारला. बाण त्या वालीच्या छातीमध्ये घुसला, वाली धाडधन खाली पडला, आणखीन मेलेला नाही पण पडला. आणि पडल्यानंतर श्रीराम सगळे त्यांच्या जवळ गेले. आजकालचे लोक जे शंका विचारतात की तुमचे काय म्हणतात की तुमचे श्रीराम वालीला झाडामागून का बाण मारला, त्यांनी समोरासमोर युद्ध करायचं, हा प्रश्न आपलेच लोक आत्ताचे विचारतात असं नाही. वालीनं तोच प्रश्न विचारला. वालीने 4 प्रश्न विचारले. महत्त्वाचा संवाद आहे म्हणून थोडंसं चिंतन करून पुढे जाऊया. वाली काय म्हणाला की तुम्ही मला लपून बाण का मारला, तुम्हाला जर युद्ध करायचं होतं तर समोरासमोर केलं असतं. दुसरी गोष्ट अशी की मी तुमच्या राज्यामध्ये नाही, तुमच्या राज्याच्या बाहेर आहेत, तरी तुम्ही मला मारलं. तिसरा प्रश्न असा की आपलं काही शत्रुत्व नाही, तुमचं माझं काही भांडण नाही, तरी तुम्ही माझा वध केलात. तिसरं असं म्हटलं की मी तर वानर आहे. वानर म्हणजे त्यांनी काय म्हटलं की वनचारी मृग, जंगलात राहणारा वनचारी मृग म्हणजे वानर. मी वनचारी मृग आहे आणि तुम्ही मला मारलं, तर ह्या माझ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. मी काय अपराध केला, काय मारलं. हे 4 प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर श्रीरामाने शांतपणे उत्तर दिलेलं आहे. एकेका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. श्रीराम काय म्हणाले की तू माझ्या राज्यात नाहीत असं तुला वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये इक्ष्वाक कुलाचं जे राज्य आहे ते पूर्ण पृथ्वीवर आहे आणि किष्किंधा हा भागसुद्धा आमच्याच राज्यात येतो. आणि आता अयोध्येमध्ये भरत राजा आहेत आणि मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे. आणि राजाचं काय काम असतं की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो आहे त्या ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार करून न्याय मिळवून दिला पाहिजे. म्हणून मी धर्माचा प्रसार करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वनामध्ये फिरतो आहे. आणि तू अन्याय केलास, तुझ्या सख्या भावाला हाकलून दिलंस राज्याच्या बाहेर, त्याच्या पत्नीलाही तू हडप केलीस, म्हणून तुला मी मारलेलं आहे, पहिलं कारण. दुसरं कारण असं की तो म्हणाला की मी वानर आहे, लपून का मारलं. श्रीराम म्हणाले की आम्ही राजे आहोत आणि राजे लोकांना मृगया म्हणजे शिकार करण्याची सवय असते किंवा त्यांना तो अधिकार आहे. आणि अशा अधिकाराखाली कोणाची शिकार करत नसत राजे लोक. जे हिंस्त्र पशु आहेत, जे वस्तीमध्ये येतात किंवा जे त्रासदायक झालेत, अशांची शिकार करणे, मग वाघ असेल किंवा आणखीन अस्वल असेल, काही असेल. तू स्वतःच म्हणालास की मी वानर आहे आणि तुम्ही मनुष्य आहात. बरोबर आहे, तू वानर आहेस, वानर म्हणजे जंगली वानर आहेस आणि जंगलात राहणारा तू पशु आहेस. आणि नुसता पशु नाहीस तर तू सगळ्यांना अन्याय करतो आहे, त्रास देतो आहेस. म्हणून पशुची शिकार लपूनच करावी लागते. वाघ समोर आला म्हणजे समोरासमोर बाण मारता येत नाही, झाडावर बसून लपूनच अशा हिंस्र प्राण्यांची शिकार करावी लागते. म्हणून मी तुझा शिकार केलेला आहे. वालीनं म्हटलं होतं की आपले शत्रुत्व नाही. श्रीराम म्हणाले शत्रुत्व तसं समोर नाही, परंतु जो राज्याचा शत्रू तो माझा शत्रू, सामान्य जनतेचा जो शत्रू तो देशाचा शत्रू.
म्हणून जो देशाचा शत्रू आहे त्याचा नाश करण्याचा अधिकार मला आहे, म्हणून त्या नात्याने मी तुला मारलेलं आहे. आणि तू विचार करून बघ, तुला काय अधिकार होता की तू सुग्रीवाचं ऐकलं नाहीस, त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिलंस. सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की हा सुग्रीव निर्दोष आहे, तरी तू ऐकलं नाहीस. बरं, बायकोलाही त्याच्या हाकलून द्यायचंच होतं तर, पण तू वाईट बुद्धीनं सुग्रीवाच्या बायकोला तुझ्याकडे ठेवलंस. म्हणजे हे सगळे अपराध केले म्हणून मी तुला मारलेलं आहे. म्हणून याच्या दुसऱ्या एका वाल्मिकीमध्ये रामायणात म्हटलेलं आहे की वालीच्या गळ्यात जो हार होता त्यामुळे दुसऱ्याची शक्ती त्याला मिळायची. जर प्रभू रामचंद्र समोर आले असते आणि वालीनं जर शक्ती ओढली असती श्रीरामाची तर हा जगू शकला नसता. कारण श्रीरामाकडे अनंत शक्ती आहे, परमात्मा आहेत. तेवढी शक्ती का एक अंशसुद्धा वालीला सहन झाला नसता आणि त्याचा तिथं स्फोट झाला असता. म्हणूनसुद्धा श्रीरामाने लपून बाण मारला. असे अनेक खूप उत्तरं यामध्ये श्रीरामाने दिलेले आहेत. आणि मग वालीला ते उत्तरं मान्य झाली आणि त्यांनी मान्य केलं की माझं खरं चुकलेलं आहे आणि माझ्या चुकीमुळेच हे सगळं मलाच भोगावं लागतं आहे. आणखीन एक महत्त्वाचे 1-2 श्लोक महत्त्वाचे आहेत, मुद्दाम वाचून दाखवतो. श्रीराम काय म्हणाले? सूक्ष्म परम दुर्यज्ञ सताम धर्म प्लवंगम हृदिस्थ सर्वभूतानां आत्मा वेद शुभाशुभम. याचा अर्थ काय आहे? सज्जन लोकांचा धर्म हा अत्यंत सूक्ष्म असतो, तो दुर्यज्ञ असतो, दुरज्ञ असतो, म्हणजे समजत नाही, तो अत्यंत कठीण असतो. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा बसलेला आहे आणि तो शुभ काय आणि अशुभ काय सगळ्या कर्माची माहिती त्या परमात्म्याला मिळत असते. म्हणून तुझ्या सूक्ष्म कर्माची माहिती तुला नाही, परंतु ती मला आहे. आणखीन एक म्हटलं त्यांनी की का मारलं, याचं उत्तर श्रीराम काय देतात? औरसीम भगिनीम वापी भार्याम वाप्यनुजस्य यह प्रचरेत नरः कामास्तस्य दंडो वधः स्मृतः. याचा अर्थ काय? जो पुरुष आपली कन्या, आपली बहीण किंवा लहान भावाची पत्नी यांच्याजवळ कामबुद्धीने जातो त्याला ठार करणे, त्याला देहदंड हीच शिक्षा आहे आणि म्हणून तुला मी देहदंड दिलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर वालीला पश्चाताप झाला. त्यांनी चूक मान्य केली आणि तो म्हणाला, प्रभू माझी एकच विनंती आहे की माझा जो मुलगा आहे अंगद याचं तुम्ही रक्षण करा. कारण सुग्रीव त्याचं रक्षण करणार नाही, कारण त्याचं माझं भांडण झालेलं आहे. तर मला वचन द्या की अंगदाचं आपण रक्षण कराल. श्रीराम म्हणाले, मी तुला वचन देतो. एवढंच नव्हे तर अंगदाला उत्तराधिकारी म्हणून सुद्धा घोषित करतो. आणि असं झाल्यानंतर पुन्हा तो वालीचा मृत्यू झाला. बातमी कळाली, लगेच त्याची बायको तारा आणि काही मंत्री निघाले. थोड्या अंतरावर आल्यानंतर मंत्री म्हणाले की आम्ही येत नाही, ते पळून गेले. श्रीरामाला नाव ऐकून पळून गेले. मग ती तारा आली आणि ती शोक करू लागली आणि ती म्हणाली की मी आता सती जाते. आणि सांगितलं की आता तयारी करा, मी वालीच्या सोबत मग सती जाणार आहे. परंतु सुग्रीवानी समजावून सांगितलं, श्रीरामाने समजावून सांगितलं की सती जाणं योग्य नाही. अंगद आहे, अंगदाची सेवा कर, म्हणजे अंगदाचं तू त्याचं पालनपोषण कर, असं वचन दिल्यानंतर मग ते दोघे शांत झाले. त्यानंतर मग श्रीरामाने सांगितलं, लक्ष्मणा आता हनुमान आणि लक्ष्मण तुम्ही दोघंजण जा आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक करा. त्याप्रमाणे सुग्रीवाचा राज्याभिषेक किष्किंधा याच्यामध्ये, म्हणजे किष्किंधाचं राज्य जे वालीचं होतं, म्हणजे मूळ सुग्रीवाचंच होतं, ते वाली पुन्हा याला सुग्रीवाला मिळालं आणि अंगदाला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. उत्तराधिकारी म्हणजे सुग्रीवाच्या मृत्यूनंतर अंगदच त्या ठिकाणी राजा होणार. जर तसं घोषित नाही केलं तर सुग्रीवाचा मुलगा राजा झाला असता. म्हणून या ठिकाणी श्रीरामाने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण पाळलेलं आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर आता सगळं झालं. सुग्रीवाला राज्य मिळालं, त्याची पत्नी मिळाली. आता माणसं कशा असतात, हनुमानाने एके ठिकाणी सुग्रीवाला म्हटलेलं आहे की तू वानर आहेस, चंचल बुद्धीचा आहेस. आणि ते खरंच आहे की सुग्रीव हा वानर तर आहे पण चंचल बुद्धीचा आहे. त्याला राज्य मिळालं की मग आता तो विसरून गेला श्रीरामाला. मग त्या ठिकाणी पावसाळा सुरू झाला. श्रीराम म्हणाले की आपण पावसाळा संपल्यानंतर मग सीतेचा शोध घेण्यासाठी योजना आखू. आणि याला सांगितलं होतं सुग्रीवाला की पावसाळा संपला की सगळ्या वानरांना बोलू. परंतु हा मजेमध्ये धुंद झाला. तिथं तुला दारू पिणे काय काय आहे सगळं वर्णन केलेलं आहे. तो एवढा धुंद झाला की 24 तास तेच. आपल्याकडे काही माणसं आपण सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी दूध घेतो, काही माणसं सकाळी उठल्या जातात आणि मग त्यांचं ते दिवस सुरू होतो, 24 तास त्याच्यामध्ये जातात. म्हणजे एवढी वाईट अवस्था असते आपल्याला की त्यांची आपण जर बघितलं आपण तर झोपाळ्याविना झुलायचे दिवस माझे फुलायचे, अशी त्या लोकांची अवस्था. सुग्रीवाची तीच झाली. बरं, नुसता सुग्रीव नाही, सगळ्या त्यांच्या जे बायका होत्या, अनेक बायका होत्या,
त्या सगळ्या एवढ्या म्हणजे धुंद झाल्या नशेमध्ये की आपण काय वचन दिलं होतं श्रीरामाला तेही विसरून गेला. मग श्रीरामांनी सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं की तू सुग्रीवाकडे जा आणि त्याला आठवण करून दे की तू जे वचन दिलेलं आहेस ते पाळलं नाहीस. आणि एक लक्षात ठेव म्हणून सांग की वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग आणखीन खुला आहे, म्हणजे तुला पुन्हा वालीच्या मार्गाने मी पाठवू शकतो. लक्ष्मणाने लगेच धनुष्य काढलं, बाण लावण्यास सुरुवात केली. त्याला मी ठारच करतो म्हणले. आता श्रीराम म्हणाले ठार करायची गरज नाही, फक्त त्याला समज दे, त्याला आठवण दे आणि प्रेमानं बोल. पण लक्ष्मण संतापी, मग तो गेला धनुष्य घेऊन. सगळे जाता जाता झाडं तोडत गेला. ती बातमी कळाली आणि सगळे वानरं पळू लागले, इकडे घाबरू पळू लागले की लक्ष्मण आला, आता आपलं काही खरं नाही. लगेच अंगद समोर आला. अंगदाने पाय धरले लक्ष्मणाचे आणि म्हटलं की मी सांगतो माझ्या काकाला. आणि मग लक्ष्मण तिथं थांबले. त्याने अंगदाने जाऊन सांगितलं सुग्रीवाला. सुग्रीव बसलेला आहे सिंहासनावर, सगळीकडे बायका आहेत, मध्यप्राशन चालू आहे. अंगदाने सांगितलं की लक्ष्मण आलेले आहेत आणि तुम्ही ताबडतोब तिकडे भेटायला जा. तरी त्याची नशा गेली नाही. त्याने ताराला सांगितलं, तारा तुझा आणि स्वागत कर लक्ष्मणाचं. तारासुद्धा ती धुंद अवस्थेमध्ये कशी तरी तोल सांभाळत आली. तारासमोर आल्याबरोबर लक्ष्मण थोडंसं लज्जा त्यांना वाटली, कारण लक्ष्मण स्त्रियांकडे बघतच नव्हते. मग तारासमोर आल्यामुळे थोडंसं लक्ष्मणाचा राग कमी झाला. तारानं सांगितलं की प्रभू या, आपलं स्वागत आहे. लक्ष्मणाला मध्ये नेलं आणि मग लक्ष्मणाला बघितल्याबरोबर सुग्रीवाची नशा पूर्ण उतरली आणि तो पाया पडला लक्ष्मणाच्या की माझी चूक झाली, मी आत्ताच्या आत्ताच सगळी व्यवस्था करतो. आणि लगेच त्यांनी मग सगळ्या वानरांना संदेश दिला आणि सांगितलं की 10 दिवसाच्या आत तुम्ही इथं या, किष्किंधामध्ये या. आणि सगळीकडे संदेश दिला. आता ह्या संदेशामध्ये हिमालयातील वानरं, कैलास पर्वतावर असलेले वानरं, महेंद्र पर्वत, सगळे पर्वत जेवढे काही त्या वेळेस होते सगळ्यांकडे ते वानरांचा संदेश गेला आणि वानरं यायला सुरुवात झाली. आणि मग सुग्रीव प्रभू रामचंद्राकडे गेला. तिथेही त्यांनी क्षमा मागितली आणि सांगितलं की मला विलंब झाला, पण आपण कामाला शोध घ्यायला सुरुवात करू. मग श्रीराम म्हणाले की आपल्याला सीता कुठे आहे हे बघायचं आहे आणि ती जिवंत आहे का हे बघायचं आहे. सीता जर जिवंत आहे आणि कुठं आहे याचा शोध लागल्यानंतर आपण मग कसं जायचं आणि मग रावणाचा वध कसा करायचा याची योजना आखूया. मग योजना आखायला सुरुवात झाली आणि या योजनेमध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा प्रकारच्या तुकड्या तयार करण्यात आल्या आणि वेगवेगळे वानर प्रमुख, पूर्वेकडे विंद नावाचा वानर होता, उत्तरेकडे शताबली होता, पश्चिमेकडे सुषेण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेकडे म्हणजे रावणाच्या लंकेकडे जी तुकडी जाणार होती त्याचं प्रमुखपद अंगदाला दिलं होतं. आणि अंगदासोबत हनुमान आणि हे जांबवन, मैंद, द्विविध आणि अशा प्रकारचे योद्धे, वानर योद्धे होते. मग इकडे असं दिल्यानंतर, कारण त्यांना शंका होती, माहीत होतं की इकडेच रावण गेलेला आहे, परंतु काय सांगता येते तिकडे जाऊन पुन्हा त्याने दुसरीकडे कुठे नेऊन ठेवलं असेल सीतेला, म्हणून सगळ्या दिशेला तुकड्या पाठवल्या होत्या. आणि पाठवताना सुग्रीवाने बजावलं, कारण आता तो राजा आहे. सुग्रीव सगळ्यांना म्हणाला की तुम्ही 1 महिन्यात परत आलं पाहिजे, नाही जर आला तर मी तुम्हाला उशिरा आला तर तुम्हाला मी ठार करेन. आता अशी तंबी मिळाल्यामुळे सगळेजण निघाले आणि असं वर्णन वाल्मिकीनं खूप सविस्तर केलेलं आहे की वेगवेगळे माकडं होते. आता माकडं म्हटल्यानंतर, माकडं म्हणजे वानर आहे शब्द. आपल्याला काय वाटतं की आपण जे वानरं बघतो इकडे आपल्या भागामध्ये तशा प्रकारचे वानरं ते नव्हते. तर अशा प्रकारची तुकडी, थोडंसं सुरू झाल्यानंतर बोलूया आपण. धुवून घ्या, मग धुवून घ्या माईक येईपर्यंत, हे लाईट येईपर्यंत. धुवून घ्या, सुरू झाला. हां, तर ह्या 4 तुकड्यापैकी दक्षिणेकडे निघालेली तुकडी अंगद यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान, जांबवंत, मैंद आणि आणखीन इतर वानर होते.
आता ही जी तुकडी आहे, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला की अंगदापेक्षा हनुमान शूर आहे, शक्तिसंपन्न आहे, विद्वान आहे, जितेंद्रिय आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत. हे सगळं असताना अंगदाला पुढे का केलं? त्याचं कारण असं की अंगद हा वालीचा मुलगा आहे, तोही शूर आहे, परंतु त्या अंगदाला दुःख झालेलं आहे, कारण त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या शूरपणामध्ये कमतरता येऊ नये, दुःखामुळे त्याचा शक्ती कमी होऊ नये म्हणून त्याला आधी पुढे केलं आणि हे निघाले सगळे. आता ही जी लंका आहे ही खूप लांब आहे, पुढे त्याचं वर्णन आहे. ही विशेष कामगिरी करण्यासाठी हनुमानाला सोपवलेलं आहे आणि जाण्यापूर्वी श्रीराम हनुमानाला म्हणाले की माझी अंगठी तुला देतो. मग श्रीरामाने एक अंगठी त्याला हनुमानाला दिली आणि त्या अंगठीला मधल्या बाजूनं श्रीराम लिहिलेलं होतं. आता कोणी असं म्हणेल की स्वतःच्याच नावाची अंगठी स्वतः घालत होते का श्रीराम? तसा प्रकार नव्हता. तर एक श्री सीता, एक श्रीराम अशा 2 अंगठ्या होत्या. 2 अंगठ्या सीतेच्याकडे असलेली अंगठी श्रीराम लिहिलेली होती, रामाकडे असलेल्या अंगठीवर श्री सीता असे लिहिलेलं होतं. परंतु एका ठिकाणी विनोद करत असताना पती पत्नीमध्ये दोघांनी एकमेकाला अंगठ्याचे बदल केला होता आणि श्रीराम लिहिलेली अंगठी रामाकडे आलेली होती आणि ही अंगठी तू दे म्हणजे सीता ओळखेल की तू माझा दूत आहेस. अशी अंगठी दिल्यानंतर ही तुकडी निघाली आणि विंध्य पर्वताकडे या तुकडीने झेप घेतली आणि जात असताना खूप वर्णन आलेलं आहे. आता हे वानरं, आपली ही चर्चा चालू होती की आपल्याला जिथं वानरं दिसतात, माकडं दिसतात, तशा प्रकारचे हे नव्हते. ते अत्यंत दष्टपुष्ट वननर म्हटलेले आहे त्यांना. वननर म्हणता म्हणता वानर झालं आणि ते कपडे घालत होते. पुढे उल्लेख आहे, पुढे येणारच आहे की ते कपडे घालत होते. शेपटी होत्या, माकडासारखं वानरासारखं सगळं होतं, परंतु ते शक्तिसंपन्न होते आणि नरच होते ते. तर अशा प्रकारे हे सगळेजण निघाल्यानंतर जंगलातून जात असताना एक असं जंगल लागलं की ज्या ठिकाणी नुसते झाडाचे खोड आहेत, नुसत्या फांद्या आहेत, त्याला पान नाही, तिथं फूल नाही, तिथं फळ नाही, पाणी प्यायला कुठं सरोवर नाही, नदी नाही, झरा नाही, काहीच नाही. आणि पाणी तर तहान लागली, कारण हजारो वानरं होते ना सोबत. मग यांना काय करावं, कोणाला काही सुचेना, थकले सगळे. आणि मग सगळं शोध घेत असताना त्या जंगलाची त्यांना माहिती मिळाली की ते जे जंगल होतं ते असं निष्पर्ण किंवा काही फुलं फळं का नव्हते त्याला. तर एक कंडू नावाचा ऋषी होता, त्या जंगलामध्ये तपश्चर्या करायचा आणि तपश्चर्या करत असताना एकदा त्याचा 10 वर्षाचा मुलगा मेला आणि त्याने आवाहन केलं सगळ्या वनस्पतींना की माझा मुलगा मेला, तुमची औषधी वनस्पती आणा, मला उपचार करायचा आहे. परंतु औषधी वनस्पती मिळाली नाही म्हणून त्या ऋषीनं शाप दिला की ह्या वनामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही, वन हे वळवंटासारखं निष्पर्ण होऊन जाईल. आणि मग त्या ठिकाणी ते वन अशा प्रकारे होतं की जिथं काही पाणीसुद्धा नव्हतं. मग असं फिरत असताना एके ठिकाणी अंगदानं बघितलं की एक टेकडी आहे उंच आणि त्या टेकडीच्या मध्ये पक्षी चाललेत आणि पक्षी यायला लागलेत, त्या जंगलाच्या बाहेर असलेली टेकडी. मग सगळ्यांनी विचार केला की पक्षीमध्ये चाललेत, अर्थात तिथं काहीतरी पाणी आहे किंवा काहीतरी खाण्याची वस्तू आहे. मग सगळेजण त्या टेकडीकडे गेले आणि टेकडीच्या वर गेल्यानंतर मध्ये एक मोठी गुहा होती आणि पूर्ण अंधार, भर दिवसा पूर्ण अंधार. आता तिथं गेल्यानंतर अंगद समोर लीडर आहे. मग अंगदने म्हटलं की खूप अंधार आहे, मी कधी जाणार नाही मध्ये. अंगद घाबरला, कारण अंगद हा बुद्धीचा प्रतीक आहे, हनुमान हा भक्तीचा, श्रद्धेचा प्रतीक आहे. अंगदाची बुद्धी तिथं काम करेना, आपली बुद्धी कधी संकटवेळी काम करत नाही. आपण म्हणतो मला काही सुचत नाही, सुधरत नाही. तर अंगद म्हणाला मी काही जात नाही, मी शक्ती नाही माझी. आता अंगद लीडरच थांबला तिथं. मग हनुमान सगळ्यात शेवटी असायचे, सगळ्यात शेवटी हनुमान, सगळ्यात पुढे अंगद, ही पद्धत होती. मग अंगद समोर आले, ते म्हणाले मी जातो, तुम्ही माझ्या मागून या. मग हनुमान पुढे गेले, त्यांची शेपूट धरून दुसरा वानर, तिसराची शेपूट तिसरा वानर, एकमेकांची शेपटी धरून सगळे मध्ये गेले. अंधारामध्ये त्यांनी उडी मारली आणि मध्ये गेल्यानंतर मात्र पूर्ण असा प्रकाश. तिथं नदी वाहायला लागली, झाडं आहेत, फळं आहेत, खाण्याचे पदार्थ आहेत, पिण्याचे पदार्थ आहेत, सगळं आहे. आता सगळ्या वानरांनी त्याच्यावर ताव मारली आणि खायला सुरुवात केली. पण तो कोणाचा आहे काय नाही, कोणाचा काय नाही विचार सुचला नाही. परंतु हनुमानाने बघितलं की त्या ठिकाणी एक पांढरे कपडे घातलेली एक साध्वी तपश्चर्या करीत बसली होती. आणि मग हनुमान तिथे गेले, हात जोडून त्यांनी विनंती केली. बोलल्यानंतर तिनं डोळे उघडले. हनुमानाने विनंती केली की आम्ही प्रभू रामचंद्राचे सेवक आहोत, हे सगळं सांगितलं, आम्ही सीतेचा शोध घ्यायला आलेलो आहोत. आणि मग तिचं नाव आहे स्वयंप्रभा. ती स्वयंप्रभा म्हणाली एकदा या गुहेमध्ये कोणी आला की जिवंत बाहेर जाऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला बाहेर काढते, पण तुम्ही श्रीरामाचे सेवक आहात,
म्हणून मी तुमची मदत करायला तयार आहे. आणि तिनं आपला इतिहास सांगितला थोडक्यामध्ये, की एक मय नावाचा दानव होता. त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्या ठिकाणी गुहा तयार केली. गुहा म्हणजे तपश्चर्याच्या ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने गुहा तयार झाली. बरं, हे सगळं झाल्यानंतर तो चांगला राहिला नाही. एक अप्सरा आली रंभा नावाची, तिच्या मागं हा लागला. मग इंद्रानं त्याला मारलं आणि हाकलून दिलं गुहेतून. म्हणून ती गुहा हेमाला दिली. हेमा नावाची होती. आणि मग हेमानं ह्या स्वयंप्रभाला, तिची मैत्रीण, तिला ही गुहा दिली. मग स्वयंप्रभाने सांगितलं की तुम्ही आता काय करा, डोळे बंद करा आणि तुम्हाला मी बाहेर काढते. मग सगळ्यांनी डोळे बंद केले. श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये सगळे येतं बघा, हे पेंद्या आहे, सगळेजण ते लोणी काढायला लागले. श्रीकृष्ण म्हणतो डोळे बंद करा, नाहीतर आता आई पकडते. तसाच प्रसंग आहे. सगळ्यांनी डोळे बंद केले आणि काही मिनिटानंतर डोळे उघडले तर समुद्रकिनारी सगळे पडले. आता समुद्रकिनारी आले, बाहेर आल्याचा आनंद आहे, परंतु समोर बघायला सगळं मोठाच्या मोठा महासागर आहे, सगळी वाळवंट आहे, बाजूला डोंगर आहे आणि काहीच दिसेना, काही सुधरेना. आता काय करू, एवढा मोठा समुद्र आहे, याचा समुद्र पार कसा करणार? आणि समुद्र पार केल्याशिवाय आपण तिकडे लंकेला जाणार कसं? आणि लंकेला जर नाही गेलो आपण तर सीतामाईचा शोध कसा लागणार? आणि सगळे हताश होऊन बसले. अंगद लीडर असलेला तोही हताश होऊन बसला. आणि अंगद म्हणाला की आपण काही शोध लावू शकत नाही, आपण इथंच उपोषण करून मरू, कारण परत गेलो तर सुग्रीव आपल्याला मारून टाकेल आणि तिकडे समोर जाऊ शकत नाही. आणि तो खाली मटकन बसला. सगळे वानर हताश झाले. मग हनुमान आले. हनुमानाने अंगदाला म्हटलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की अंगदा, तू असा हताश होऊ नको, तुझ्याकडे खूप शक्ती आहे बुद्धीचं. हनुमानाने म्हटलं अंगदाला, नाही ती पुढे आहे. हनुमान अंगदाला म्हणाले की अंगद, तुझ्याकडे 8 बुद्धीचं चातुर्य आहे, तुझ्याकडे 14 प्रकारचे उत्कृष्ट गुण आहेत, 4 प्रकारचे राजकीय कौशल्य आहेत. हनुमान म्हणायला लागलेत अंगदाला. तर ते 8 प्रकारचे वैशिष्ट्य आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून त्याचा उल्लेख करूया. एक तर पहिलं आहे की इतरांचं बोलणं नीट ऐकून घेणे, समजून घेणे. दुसरं आहे स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. तिसरं, ऐकलेल्या गोष्टीवर चिंतन करता आलं पाहिजे, ते खरं आहे का खोटं आहे. सुरुवातीला ओमताईने सांगितलं त्याप्रमाणे कोणी काही म्हणतं टी व्हीवर, यूट्यूबवर, ते सगळं मान्य केलं पाहिजे असं नाही. म्हणजे तर्कबुद्धी असली पाहिजे. एखादं विधान दिल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला मतं मांडता आली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण जे काही करतो त्याच्यामागं सत्सद विवेकबुद्धी असली पाहिजे. तर अशा प्रकारच्या 8 शक्ती, बौद्धिक शक्ती अंगदा तुझ्याकडे आहेत. तू घाबरू नको. आणि आपल्याला मरायचंच असेल तर आपण रामाची सेवा करताना मरू ना, असं इथं मरण्याची गरज नाही. मग असं करत असताना मग सगळ्यांनी काय काय झालं आत्तापर्यंत ते सांगायला सुरुवात केली. की जटायू कसा आला, सीतेचं अपहरण कसं झालं, जटायू कसा आला, जटायूनं वाचवण्याचा कसा प्रयत्न केला, आपण कसे आलो, असं वर्णन करू लागले. आणि हे करताना वर मोठ्या डोंगरावर एक मोठा गिधाड, ज्याचं नाव आहे संपाती. हा संपाती आहे जटायूचा भाऊ. संपातीनं बघितलं, मोठा म्हातारा झालेला गिधाड होता. त्याने विचार केला की आता मला खूप वानरं भेटले, आता माझं खूप दिवसाचं पोट म्हणजे भूक उपासमार होणार नाही, मी आता एकेकाला खाणार. परंतु ही सगळी चर्चा चालू असताना त्याने ऐकलं, कारण ह्या गिधाडाची दृष्टी आणि कान तीक्ष्ण असतात. आणि त्याच्या लक्षात आलं की जटायू काहीतरी म्हणायला लागले. आणि मग त्यांनी सांगितलं की जटायूचं नाव आलं. त्यांनी विचारलं मग की तुम्ही कोण आहात? मग तो खाली आला, दुसऱ्याच्या मदतीने तो खाली आला आणि म्हटलं की जटायू माझा भाऊ आहे, छोटा भाऊ होता, त्यानं प्राण अर्पण केला, मला माहीत नव्हतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे श्रीरामाचे दूत आहेत. मग त्यांनी सांगितलं मी तुम्हाला मदत करतो. त्यांनी ती कथा सांगितली, ती कथा आपण घेणार नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की मी आता बघू शकतो, माझी दृष्टी आहे की लंकेमध्ये सीतामाईला ठेवलेले आहे, 1000 राक्षसिनी पहारा करीत आहेत आणि तुम्ही आता इथून जा. त्या संपत्तीचे पंख जळालेले होते, परंतु अशी माहिती दिल्यानंतर त्याचे पंख पुन्हा निर्माण झाले. मग संपत्तीच्या माहितीप्रमाणे सगळेजण आता त्यांनी योजना, सगळ्यांना थोडासा हुरूप आला. ठीक आहे, एवढं तर कळालं की सीता तिथंच आहे, पण जायचं कसं? सागर एवढा मोठा आहे, या सागरात पार कसं करायचं? मग सगळे प्रमुख वानर आले, चर्चा करू लागले की आपण पार कसं करायचं. आता ही जी लंका आहे, ही लंका 100 योजन दूर आहे. 100 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 12.80 एवढं किलोमीटर, म्हणजे 1280 किलोमीटर दूर आहे. मग एवढी उड्डाण कोण करणार? एका झेपेमध्ये गेलं पाहिजे ना.
मग कोणी म्हणाला मी 20 योजन जाऊ शकतो, कोणी म्हणाला 50 योजन जाऊ शकतो, कोणी म्हणाला 90 योजन जाऊ शकतो. जांबुवंत म्हणाला मी 90 योजन उडी मारू शकतो. मी म्हातारा झालो आता, अगोदर असतं तर मी किती वेळा गेलो असतो. आणि मग अंगद म्हणाला मी जाऊ शकतो, 100 योजन जाऊ शकतो, पण येऊ शकत नाही, येण्याची गॅरंटी नाही, माझी शक्ती तिथं संपेल. त्याच्यामागे पुन्हा आणखी इतिहास आहे. मग सगळ्यांनी विचार केला की जायचं कसं. आता जांबुवान जे अत्यंत वयोवृद्ध आहेत, आता जांबुवंत किंवा जांबुवान हे ब्रह्मदेवाचेच पुत्र आहेत. आणि मग जांबुवानांनी म्हटलं की आपण सगळे गप्पा मारायला लागलो, चर्चा करायला लागलो, हनुमान कुठं आहे. हनुमान दूर एका झाडाखाली बसलेले आहेत. जांबुवान तिथे गेले आणि हनुमानाला सांगितलं तू इथं का बसलास, तुला आता जायचं आहे तिकडे, लंका पार करून जायचं आहे, तू किती उड्डाण करू शकतोस, किती योजना जाऊ शकतोस. तर हनुमानाने एक उत्तर छान दिलं. ते वाल्मिकी रामायणामध्ये नाही, इतर रामायणामध्ये आहे, पण चांगलं उत्तर आहे. हनुमान काय म्हणाले की मी किती लांब उडी मारणार हे माझ्या हातात कुठं आहे, प्रभुरामचंद्राच्या हातात आहे. कारण प्रभुरामचंद्रांचा जो बाण आहे तो बाण किती दूर जावा हे बाणाच्या मनात थोडंच असतं, बाणाच्यावर काय अवलंबून असतं. प्रभुरामचंद्र जितक्या शक्तीनं बाण टाकतील तितक्या शक्तीनं तितकं दूर हा बाण जाईल. तसंच मला प्रभू रामचंद्र जितक्या लांब नेऊ शकतील तितकं मी जाईल. म्हणजे किती नम्रता. जाईल सिंधू महान जाईल सिंधू महान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान भुजंग धरुणी दोन्ही चरणी झेपे सरसी समुद्र लंबोनी गरुड उभारी पंखा गगनी गरुड उभारी पंखा गगनी गरुडाहून भगवान एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान. सूर्योदयी हा वीर जन्मला सूर्योदयी हा वीर जन्मला त्रिशतयोजने नदी उडाला त्रिशतयोजने नदी उडाला समदुनिया कळली बिंबाला समदुनिया रवि बिंबाला धरुणीला भगवान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान तरुण जो जाईल सिंधू महान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान. जांबुवंतानं हनुमानास आठवण करून दिली की तुझ्याकडे अपरिमित शक्ती आहे, परंतु ऋषीच्या शापामुळे आपल्याकडे एवढी शक्ती आहे याचा विसर हनुमंताला पडला होता. कारण हनुमंत लहान असताना सूर्याकडे झेप घेतलं होतं आणि मग अनेक देवतांनी त्यांना शक्ती दिली होती. त्या शक्तीमुळे बालपणाच्या खोडकरपणामध्ये त्यांनी ऋषींना त्रास दिला. मग ऋषींनी शाप दिला की तुला सगळा विसर पडेल, पण कोणी जर आठवण करून दिली तर पुन्हा आठवण होईल. म्हणून या हनुमंतांना पूर्ण आठवण झाली. आणि मग हनुमंत उभे राहिले आणि म्हणाले मी 10,000 योजन जाऊ शकतो, सगळ्या पर्वताचा चुरा करू शकतो आणि सीतामातेला घेऊन येऊ शकतो, सगळी लंका जाळू शकतो. आता माझ्यात खूप शक्ती आहे, मला हे लक्षात आलेलं आहे. आपल्याकडे असंच होतं ना, आपल्याकडे आपल्या घरामध्ये असलेले मुलं, तरुण मुलं हताश होऊन बसतात, त्यांना आपण प्रोत्साहन देत नाही आणि मग त्यांना वाटतं खरंच माझ्यामध्ये शक्ती नाही. आपल्या प्रत्येक मुलामध्ये बौद्धिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, पण त्याचा विसर पडलेला आहे. एका सर्वेमध्ये असं दाखवलेलं आहे की इतर देशाच्या तुलनेमध्ये भारतातील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक IQ चांगला आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा IQ खूप चांगला आहे.
मग एवढं चांगलं असताना मग का मुलं आपले हताश होतात? कारण का आपण त्यांना प्रोत्साहन देत नाही, तुला काय करायचं ते कर, मला काय विचारू नको, असे बरेच पालक म्हणतात. आणि मग त्यांच्या शक्तीची जाणीव त्यांना होत नाही, म्हणून ते अपयशी होतात. असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. परंतु हनुमान आता शक्तिसंपन्न झालेले आहेत, म्हणजे आदिशक्ती आहे, त्यांना आठवण झाली आणि त्यांनी हुंकार दिला आणि म्हणाले मी आता उड्डाण घेतो, महेंद्र पर्वतावर जातो. तर त्या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला एक मोठा महेंद्र पर्वत होता. इतरही पर्वत होते, परंतु इतर पर्वतावरून जर मी उड्डाण घेतलं तर ते पर्वत माझं वजन सहन करू शकणार नाहीत, म्हणून मी महेंद्र पर्वतावर जातो असं हनुमंताने सांगितलं. आणि हनुमंताने आपला आकार खूप मोठा केला. कारण उड्डाण करायचं म्हणजे काय, आता काही जणांचा गैरसमज होतो असतो किंवा असेल की हनुमान गेले म्हणजे काय पक्षासारखे उडत गेले काय, त्यांना काय पंख होते काय, असं नाही. आपण एक उदाहरण घेऊ. आपण जर खड्डा आहे म्हणून आपण उडी मारतो, तर खड्ड्यातून उडी मारताना आपण काही काळ दोन्ही पाय आपल्या जमिनीच्या वरच असतात, चिटकलेले नसतात. म्हणजे त्या काळामध्ये आपलं उड्डाणच असतं, भलेही काही सेकंदाचं असेल. परंतु तशाच प्रकारचं उड्डाण हनुमानाचं होतं, म्हणजे एकाच उड्डाणामध्ये जायचं आहे. तर मग हनुमानाने ठरवलं, ते महेंद्र पर्वतावर गेले, त्यांनी खूप मोठा आकार केला आणि त्या ठिकाणी पाय रोवून ते आता उड्डाणाची तयारी करणार आहेत. या ठिकाणी किष्किंधा कांड संपलेला आहे. आता 5वा जो कांड आहे सुंदरकांड. सुंदरकांड खरंच सुंदर आहे. या कांडाला हनुमान कांड असं नाव दिलं असलं तरी चाललं असतं, परंतु हनुमानाची जी लीला आहे, जे सौंदर्य यामध्ये वर्णन केलेलं आहे ते खूपच चांगलं आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी तर सुंदरकांडामध्ये खूपच वर्णन केलेलं आहे. आणि त्यांच्या भागामध्ये रामायण कमी वाचतात, परंतु सुंदरकांडाचंच पारायण जास्त करतात. कारण या ठिकाणी महत्त्व काय दिलेलं आहे की परमेश्वरापेक्षा परमेश्वराच्या भक्ताचं वर्णन ऐकावं हे जास्त पुण्यदायक आहे, अशी एक श्रद्धा आहे. मग आता हनुमानाने उड्डाण केला. उड्डाण केल्यानंतर ते असं हवा ओढल्यासारखं झालं. सक्शन पंप असतो ना जसं आपल्याकडे व्हॅक्यूम क्लीनर, तसं त्यांनी उडी मारली. उड्डाण घेतल्यानंतर हवा ओढल्यासारखं झाले. अनेक झाडं उन्मळून त्यांच्यासोबत काही अंतरापर्यंत वर गेले, नंतर मग खाली पडली. आणि मग हनुमानाचा हा उड्डाण झाल्यानंतर आता उड्डाण चालू आहे. आणि हनुमानाचं एक वैशिष्ट्य जे आपल्याला शिकता येण्यासारखं आहे की ते सतत श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, म्हणजे तोंडाच्या बाहेर निघत नसेल, वैखरी वाणीनं नसेल, परंतु मनातल्या मनात त्यांचा जप चालूच असतो. कुठलंही काम करायचं म्हटलं की जय श्रीराम. आणि मग जय श्रीराम म्हणून उड्डाण घेतल्यानंतर अनेक अडथळे यायला सुरुवात झाली. चांगलं काम करायचं म्हटलं की अनेक अडथळे येतात. परमेश्वराचं काम करायचं म्हटलं की अनेक अडथळे येतात. अध्यात्माकडे कोणी जाऊ म्हटलं की अनेक अडथळे येतात. आपण जर पूजा करायला बसलो की काहीतरी अडथळे येतात. ज्ञानेश्वरी वाचायला बसलो की आणखीन काहीतरी अडथळे येतात. अगोदरच ज्ञानेश्वरीची आवड निर्माण होत नाही, गीतेची रामायणाची आवड निर्माण होत नाही. थोडी बहुत झाली तर पुन्हा मध्ये कोणीतरी म्हणतं काय पडलं ज्ञानेश्वरी वाचून, काय पडलं रामायण वाचून, काय मिळणार आहे त्याच्यामध्ये, आपल्या पगारात वाढ होणार आहे काय, प्रमोशन मिळणार आहे का, काही असे प्रश्न नास्तिकवादी म्हणत असतात. म्हणून आपली थोडीभूत शक्ती निर्माण झालेली, इच्छा निर्माण झाली, तीसुद्धा गळून जाते. आणि त्यामध्ये अडथळे आले की आपण घाबरतो आणि आपला उद्देश आपण विसरून जातो. परंतु हनुमानाने तसं केलं नाही. किती अडथळे आले बघा. उड्डाण केल्यानंतर पहिला अडथळा आला मैनाक पर्वताचा. आता हे मैनाक पर्वताचा इतिहास काय आहे की अगोदर सत्ययुगामध्ये, हे चाललं त्रेतायुगाचं, त्याच्या अगोदरच्या सत्ययुगामध्ये काय होतं असं वर्णन आहे की सगळ्या पर्वतांना पंख होती. ते वाल्मिकीने लिहिलेलं नाही, दुसऱ्या रामायणात आहे की सगळ्या पर्वतांना पंख होते आणि ते उडायचे पक्षासारखे. मग ते कोण्याही ऋषीच्या आश्रमात बसायचे, कुठेही बसायचे. ऋषीला त्रास व्हायचा, ऋषी मरायचे, त्यांचे आश्रम उद्ध्वस्त व्हायचा. मग त्यांनी तक्रार केली ब्रह्मदेवाकडे आणि इंद्राकडे. इंद्राने आपलं वज्र वापरला, सगळ्याचे पंख कापून टाकले. एक एक पंख असं कापायला सुरुवात केली. तेव्हा हा मैनाक पर्वत होता, तो घाबरला. त्याला वाटलं माझेही पंख कापणार. मग वायुदेवताने मदत केली आणि त्याला उडवून समुद्रामध्ये मैनाकाला टाकून दिलं, म्हणजे त्याचे पंख शाबूत राहिले. आणि हा मैनाक पर्वत या समुद्रामध्ये आहे. तो वर आला, तो अडथळा करण्यासाठी आला नाही. तो म्हणाला हनुमंतराय थोडंसं विश्रांती घ्या, थोडंसं बसा इथं, थोडेसे फळं वगैरे खा आणि मग जा. आपलं कोणी असतं तर बरं झालं, इथंच झोपा काढतो 2-4 दिवस आणि मग जातो असं म्हणालं असतं. परंतु हनुमंतराय म्हणाले नाही, मला उतरायची सुद्धा वेळ नाही, तेवढी संधी नाही. म्हणून त्यांनी ते स्पर्श केला आणि फक्त मैनाक पर्वताला स्पर्श केला आणि म्हणाले मी पुन्हा आल्यानंतर विश्रांती घेईल. आणि मग मैनाक पर्वत ओलांडून पुढे निघून गेल्यानंतर पुन्हा आता थोड्या अंतरानं सुरसा नावाची राक्षसीनी. आता ही राक्षसी कशी आहे, वास्तविक पाहता ही राक्षसी नाही, ही आहे नागमाता. समुद्रामध्ये जे
जे नाग लोक राहतात त्यांची ही माता आहे. मग तिनं ठरवलं की आपण हनुमंतरायाची परीक्षा घेऊया, रामाचं कार्य करण्यासाठी चाललेलं एक परीक्षा घेऊ. मग तिनं राक्षसीचं रूप धारण केलं आणि ती वर आली. तिचं फक्त तोंडच वर आलं आणि तिनं सांगितलं हनुमंताला की तू कुठं चाललास. हनुमंताने सांगितलं अत्यंत विनय पद्धतीनं की मी श्रीरामाची सेवा करण्यासाठी चाललो आहे, सीतामाईचा शोध घ्यायला चाललेलो आहे, मी रामाचा दूत आहे. ती काय म्हणाली, तुम्ही कोणी असाल, मला काही त्याचा संबंध नाही. इथं नियम असा आहे, ब्रह्मदेवाने मला आशीर्वाद दिलेला आहे की ज्याला इथून जायचं या मार्गातून त्यानं माझ्या तोंडामध्ये आलं पाहिजे, त्याला माझ्या मुखात आल्याशिवाय जाता येणार नाही. म्हणून तिनं आपलं तोंड मोठं केलं. हनुमानाने आपलं पुन्हा शरीर मोठं केलं. तिनं पुन्हा मोठं केलं. मग हनुमानाने आणखीन मोठं केलं. मग असं खूप मोठं तोंड तिनं केलं. हनुमंतरायाने एकदम छोटं रूप घेतलं, अंगठ्या एवढं, आणि मग तिच्या मुखामध्ये जाऊन हनुमंतराय बाहेर आले. आता एवढ्या मोठ्या तोंडामध्ये छोटंसं अंगठ्या एवढा एखादा प्राणी गेला तर काय कळणार. आणि हनुमंतराय म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण झाली, ब्रह्मदेवाचं वरदान तुझं होतं ते तुला मिळालेलं आहे, तुझं नियम मी पालन केलेलं आहे, आता मला जाऊ दे. असं म्हटल्यानंतर तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, जा, तुझ्या आशीर्वाद दिला. आता हे अंगठ्या एवढा लहान आकार हनुमानाने केला म्हणजे काय, आपला सूक्ष्म देह आहे. स्थूल देह आहे आपण जे बघतो एकमेकाच्या हातानं 3.5 हाताचा आहे, आणि मग अंगठा एवढा जो आहे आपला सूक्ष्म देह आहे. तर हनुमान सूक्ष्म देह घेऊन ते पुढे गेले. बरं, एवढ्यावर पुन्हा संकट संपलं नाही. एक पुरुष तर एक स्त्री असं येतच राहिले. पुन्हा एक आली सिंहलिका. सिंहलिका नावाची जी राक्षसीण आहे तिचं वेगळंच वैशिष्ट्य आहे. हनुमान असं वर उड्डाण करत आहेत. उड्डाण करताना त्यांची सावली समुद्रात पडलेली आहे, आणि समुद्रात पडल्यानंतर हनुमान थांबले वरच. पुढे जाता येणार, मागे जाता येणार, खाली येता वरही जाता येणार. त्यांच्या लक्षात आलं की मला कोणीतरी धरलेलं आहे. खाली बघितलं तर खाली ही जी सिंहलिका, तिचं दुसरं नाव आहे छायाग्राही, म्हणजे सावलीला धरणारी राक्षसी. तिनं सावलीला पकडलं हनुमंतरायाच्या, आणि हनुमंतराय जाऊ शकले नाहीत. आता कोणी शंका निर्माण केली, आमच्या सावलीला पकडून दाखवा बरं. कसं, आपली सावली नाही, ती हनुमंतरायाची सावली आहे. परमेश्वराची सावलीसुद्धा तेवढी शक्तिसंपन्न असते. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश याला आपण वेगळं करू शकत नाही. तसंच हनुमंतरायाची शक्ती होती. आणि मग हनुमंतरायाने विचार केला की हिच्याशी वाद घालण्यात आपल्याला वेळ नाही, अर्थ नाही. त्यांनी सरळ समुद्रात उडी मारली. त्या सिंहली राक्षसीच्या तोंडामध्ये त्यांनी प्रवेश केला. छोटं रूप घेऊन मध्ये गेल्यानंतर मोठा आकार वाढवला, आणि तिच्या हृदयातून गदा घालून वर निघाले हनुमंतराय, आणि ती त्या ठिकाणी मेली. आता ठीक आहे, हे झालं, प्रवास पूर्ण झाला. लंकेमध्ये लँडिंग केली हनुमानाने, उतरले. आता पुढे जायचं आहे, परंतु लंकेचे जे काही सिक्युरिटी गार्ड असतात त्या सिक्युरिटी गार्डची प्रमुख होती लंकिनी नावाची राक्षसीण. आता ही राक्षसीण झाली. आता तिचाही पुन्हा इतिहास आहे. ती एक अप्सरा होती असं म्हटलेलं आहे. काही ठिकाणी गंधर्वाची पत्नी होती असं म्हटलेलं आहे. आणि तिला ती काय करायची, तिला असं मंदिराच्या बाहेर जसे आपले गार्ड असतात किंवा साधूच्या बाहेर कोणी परवानगी घेतल्याशिवाय मध्ये जाऊ शकत नाही, तसं ती सेविका म्हणून काम करायची आणि कोणाला मध्ये येऊ द्यायची नाही. आणि मग शाप दिला, तू राक्षसीण हो जा. आणि ती राक्षसीण झाली. मग पुन्हा हिनं विनंती केल्यामुळे मग ब्रह्मदेवानी म्हटलं की तुला उशाप देतो की जेव्हा एक वानर येईल श्रीलंकेमध्ये आणि तुला मारेल, तेव्हा तू पुन्हा मूळ रूपात परत येशील आणि तुझं कार्य संपेल. आता ही लंकिनी तिथं आहे. हनुमंतरायांनी बघितलं की आता ही जी लंका आहे, ही लंका त्रिकूट पर्वतावर आहे. ते जे बेट आहे आजही आहे, ते त्रिकूट नाव आहे त्याचं, त्रिकूट पर्वत. मग त्या त्रिकूट पर्वतावर ही लंका सजवलेली आहे, तयार केलेली आहे. आणि ह्या लंकेचं वर्णन खूप सविस्तर वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. ते थोडं 1-2 मिनिटांनी बघूया आपण. तर हनुमंतराय तिथं उतरले आणि जाऊ लागले प्रवेशद्वारातून. लंकिनीने म्हटलं, ए कुठं चाललास. हनुमंतरायाचं रूप लहान होतं, आपले जसे वानर आहेत तसे. हनुमंतरायाने सांगितलं की मला भूक लागली आणि इकडे तुमच्या लंकेमध्ये खूपच फळं सुंदर असतात, मधुर असतात असं मी ऐकलं आहे, मी खाण्यासाठी आलेलो आहे. लंकेनी म्हणाले, चल गेट आउट, फळं काही मिळत नाहीत. आधी पास आणलास काय, रावणाकडून काही पास, सिक्युरिटी गार्डचा पास आणला आहे काय, काही नाही, मग तुला जाता येत नाही, चल. हनुमान म्हणाले, मला जाऊ दे, मला काही नाही, मी बघतो लंका कशी आहे, खूप सुंदर आहे, सोन्याची आहे असं ऐकले. आणि फळं खाऊन बाहेर येतो. ती ऐकायलाच तयार नाही. आणि त्या लंकिनीला राग आला. त्यांनी एक हनुमंतरायाला चापट मारली. हनुमंतरायांनी एक डाव्या हातानं बुक्की मारली तिच्या तोंडावर, आणि तिच्या रक्ताच्या उलट्या तिला सुरू झाल्या आणि ती बेशुद्ध पडली. पण लगेच शुद्धीवर आली आणि तिने म्हटलं, थँक्यू व्हेरी मच हनुमंतराय,
बुकी मारल्यावर थँक्यू कसं काय? नाही, मला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की जेव्हा तुला हरवणारा कोणीतरी भेटेल त्यावेळेस तुला मुक्ती मिळेल आणि लंकाचा नाश होईल. आता आजपासून लंकेचा नाश व्हायला सुरुवात झालेली आहे. बिलकुल तुम्ही आत जाऊ शकता, प्रवेश करा. मग हनुमंतरायाला मध्ये जाण्याची परवानगी मिळाली आणि ही लंकीन पुन्हा निघून गेली. आता मध्ये जात असताना आता कसं करायचं, हनुमंतरायाने विचार केला. आता दिवस मावळलेला नव्हता की मध्ये जायचं तर दिवसा जाऊ नये, जायचं तर रात्री जावं आणि छोटं रूप घेऊन जावं. म्हणून अंधार पडल्यानंतर हनुमंतरायाने छोटं रूप घेतलं आणि ते भिंतीवर उडी मारून ते आतमध्ये गेले. आता अंधार पडलेला असतानासुद्धा सोन्याची लंका चमकत होती. उंच उंच अशा प्रकारच्या इमारती होत्या आणि भिंती ज्या होत्या त्या सोन्याच्या होत्या, म्हणजे सोन्याचे पत्रे त्याला लावलेले होते. आणि त्या लंकेच्या मध्यभागी 1000 खांबाची एक इमारत होती आणि ते होतं रावणाचा राजमहाल. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. तिच्या कीर्तीचा सागर लहरी, तिच्या कीर्तीचा सागर लहरी, नागरिकी लंका. अशी सुंदर लंका रात्रीच्या वेळीसुद्धा चमकत होती. आता सीतेचा शोध घ्यायचा आहे तर हनुमंतरायाने विचार केला की रावण त्यांच्या बायकांना कुठं ठेवतो, तर अंतपुरात ठेवतो. म्हणून तो पहिल्यांदा तिथं गेला, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांच्या बायकांना ठेवलेलं आहे. आणि असं सगळं बघितलं आणि सगळी लंका फिरल्यानंतर हनुमंतरायाच्या लक्षात आलं की लंकेचे लोक पूजा करत आहेत. लंकेमध्ये सुद्धा मंदिरं आहेत, पूजा करायला लागलेत. पण कोणाची पूजा? स्वतःच्या देहाची पूजा करायला लागलेत. देह हाच सर्वस्व आहे, देह हाच आत्मा आहे आणि देहाची पूजा करणे, विषयांच्या मागं लागणे, विषय तृप्ती करणे, एवढंच काम लंकाच्या सगळ्याच नागरिकांचं आहे, केवळ रावणाचंच नाही. म्हणून सगळीकडे रात्रभर त्यांचे आजच्या भाषेमध्ये बियर बार, वाईन बार, पब सगळे चालू होते. पुरुषच नाही, स्त्रियासुद्धा धुंद झालेल्या होत्या. रस्त्यानं चालणाऱ्या अर्धवट कपड्याच्या स्त्रिया त्याला दिसल्या, कुठल्या वेगवेगळ्या महालात दिसल्या. त्यांनी बघितलं, बिभीषणाचं महाल पाहिलं, इंद्रजिताचं पाहिलं, रावणाचं पाहिलं, सगळी ठिकाणी फिरल्या. एका ठिकाणी हनुमंत आले तर याच्या रावणाच्या महालामध्ये आणि त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी रावण झोपलेला आहे. आता रावणाचं वर्णन असं आलेलं आहे की खूप उंचापुरा आहे आणि काळाभोर आहे, एकदम काळाकुट्ट, रंग गेला तर पैसा वापस, अशा प्रकारचा तो रावण आहे. आणि त्यांनी चंदन उटी लावलेली आहे आणि बाजूला एक सुंदर स्त्री आहे.
पांढरे कपडे घातलेली. हनुमंताला आनंद झाला की सीता सापडली, सीता सापडली. हनुमंतराय उड्या मारू लागले इकडून तिकडे तिकडून तिकडे, आणि एवढा आनंद झाला की आता मी पटकन जाऊन प्रभू रामचंद्राला सांगतो की काय. नंतर विचार केला कसं शक्य आहे, रावणाच्या शेजारी सीता कशी काय झोपू शकते, हे शक्यच नाही. त्यांनी पुन्हा स्वतःला समजावलं आणि नंतर मग पुन्हा दुसरीकडे शोध घेतला, पण कुठंच सीता सापडली नाही. आता हताश झाले. आता ही मध्यरात्र ओलांडून गेली होती. मग एका ठिकाणी हनुमंतराय बसले, निराश झाले की आता मी काय करू, वापस जाऊ, सीता सापडली नाही म्हणून कसं सांगू. श्रीरामांना सांगितलं सीता सापडली नाही तर श्रीराम प्राणत्याग करतील, आणि श्रीरामाने प्राणत्याग केलं लक्ष्मण प्राणत्याग करतील, सुग्रीवांचे तसंच होईल, त्यानंतर पुन्हा त्यांचे बंधूंचंही तसंच होईल. किती मोठं पाप माझ्या हातून होईल, आणि मी आलो कशासाठी. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मी एकटाच प्रयत्न करतो आहे, माझ्या प्रयत्नाला परमेश्वराच्या शक्तीची जोडच नाही. मग ते बसले आणि त्यांनी शांतपणे प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं, प्रार्थना केली की प्रभू मला शक्ती द्या, मला सापडत नाही सीतामाई कुठे आहे. आणि डोळे बंद करून त्यांनी प्रार्थना केली, आणि डोळे उघडून पाहिलं तर समोर एक छोटा बंगला दिसायला लागला आहे. त्यांना वाटलं की इथं बघूया, हे इथं आपण बघितलेलं नाही. आणि मग तिथं ते गेले, आणि त्या ठिकाणी झाडाखाली एक स्त्री दिसली. कलकट कपडे घातलेले आहेत, चेहरा मलिन झालेला आहे, रडते आहे, आणि अनेक राक्षसी भोवती पहारा देत आहेत. हनुमंताला वाटलं हीच सीता असणार, कारण रावणाच्या बायका असतील तर भरजरी कपडे घातले असते, आणि इतक्या दूर झाडाखाली ती कशी काय राहिली असती. हनुमंतरायाला खून पटली की ही सीतामाई आहे, कारण प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं की सीता कशी दिसते, कारण त्या काळात तर काही फोटो वगैरे असा प्रकार नव्हता, म्हणून ती लक्षणं सगळी जुळली. आता सीतामाई सापडली हा आनंद झाला, हे खरं आहे, परंतु आपण जावं कसं. पटकन जर समोर गेलो तर घाबरून जाईल राक्षस आला म्हणून, कारण सगळे राक्षसच यायले होते. हनुमंतराय वर बसलेले झाडावर विचार करायला लागलेत, जर मी उडी मारून बोलू गेलो तर घाबरेल. बरं बोलायचं तर कसं बोलायचं. संस्कृतमध्ये जर बोललो तर सीतेला वाटेल की हा जसा अगोदर रावण साधूच्या वेशात आला होता तसं हाही कोणी वानराच्या वेशातून संस्कृत बोलतो आहे. मी जर अवधी भाषेत म्हणजे हिंदीसारखी असणारी अवधी भाषेत बोललो अयोध्येची, तर तिला ते खरं वाटेल, परंतु माकड कसा बोलेल, वानर कसा बोलू शकतो असं वाटेल. मी जर किष्किंधेच्या भाषेत बोललो तर ती भाषा सीतेला येणार नाही, पण मी बोलू कसं हा प्रश्न पडला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण सगळ्यात सोपा उपाय म्हणजे श्रीरामाचे चरण धरणे. आणि मग त्यांनी रामकथा सुरू केली. म्हणजे जगातली पहिली रामकथा हनुमंतरायांनी गायली. वर झाडावर बसले आणि त्यांनी सुरू केलं, राम कुठे जन्मले, अयोध्येत जन्मले, कसं कसं शत्रुघ्न भरत वगैरे सगळं वर्णन. मग धनुष्यबाण तोडणे, शिवधनुष्य तोडणे, हे सगळं वर्णन केलं, अपहरण वगैरे इथपर्यंतचं वर्णन केलं. हे सगळं सीता बघायला लागली, इकडून तिकडे कुठून आवाज यायला लागले, इकडे रामाचं वर्णन करायला लागले. आणि तिच्या लक्षात आले की रावणाचे लोक तर रामाचं वर्णन करणार नाही, हे खरं आहे, मग आवाज कुठून यायला लागला, दिसत तर नाही. आणि मग हनुमंतरायाला पटलं की आता सीता थोडीशी सावध झालेली आहे, थोडीशी आनंदित झालेली आहे, कारण श्रीरामाचं नाव ऐकलेले आहे. मग हनुमंतराय समोर आले छोटं रूप घेऊन, छोट्या एकदम लहान वानर, आणि टुनकन उडी मारल्यानंतर ते उडी मारले की आपल्याला हसू येतं. सीता थोडंसं स्मित केलं सीतेनं. हनुमंतरायाला आनंद वाटला की दुःखातून थोडं तरी माय बाहेर आली. मग हनुमंतराय म्हणाले की मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे, दूत आहे. मग सीता म्हणाली कसं काय, तुम्ही मला तर राक्षस असू शकता, काही असू शकता, दूर असं. हनुमंतराय दूर आहेत. मग हनुमंतरायांनी अंगठी काढून दाखवली. अंगठी बघितल्यानंतर त्यावर श्रीराम लिहिलेलं बघितल्यानंतर सीतेला खात्री पडली. आता सीताच्या मनात खूप आनंद झाला, दुःख विसरली. मग सीतेनं विचारलं की श्रीरामचंद्राच्या सैन्यामध्ये तुझ्यासारखे सगळे वानर आहेत का, छोटे छोटे इतकुशे. हनुमंत म्हणाले नाही, मी खूप म्हणजे मोठासुद्धा होऊ शकतो. मग मोठा आकार दाखवला, एवढा मोठा, खूप केला, डोंगरा एवढा आकार. सीता पुन्हा हसली, सगळे वानर एवढे मोठ्या आकाराचे आहेत का, नाही एवढ्या आकाराचे नाहीत, म्हणजे छोटे आहेत. मग मूळ आकार काय. मग हनुमंतरायाने आपला मूळ आकार दाखवला आणि सांगितलं की मी वानर सेनेतला सगळ्यात कमी शक्तीचा वानर आहे, माझ्यापेक्षा शक्ती संपन्न अशा प्रकारचे वानर आहेत, खूप मोठमोठाले योद्धे आहेत. बघा, हनुमंतरायाकडे एवढी शक्ती असतानासुद्धा एवढा नम्रपणा आहे. आपल्याकडे सामान्य माणसाला थोडी जर पावर मिळाली, पद मिळालं, एखादं तहसील ऑफिसचा चपराशी जरी झाला तरी तो कलेक्टरपेक्षा मोठा समजू लागतो स्वतःला. आणि ते काय होतं तहसील ऑफिसमध्ये आपल्याला माहिती सांगण्याची गरज नाही. परंतु हनुमंतराय एवढे नम्र
नम्र झाला भूता त्याने कोंडिले भगवंता, अशा प्रकारची आस्था श्रीरामाच्याबद्दल त्यांच्या मनात होती. आता मात्र सीतामाईला खात्री पटली. मग हनुमंतराय म्हणाले की आता मी आकार मोठा करतो, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला उड्डाण करून तिकडे घेऊन जातो श्रीरामाकडे. सीता म्हणाली नको, तसं नको. त्याचे 2 कारणं सांगितले. एक तर परपुरुषाचा स्पर्श मला करता येत नाही, आणि मग हनुमान म्हणाले की तुम्ही मला पुत्र म्हणालात. जेव्हा हनुमानाने उडी मारली छोट्या वानर घेऊन, तर सीता म्हणाली पुत्र, तोंडातून निघून गेलं पुत्र. खूप हनुमंताला आनंद वाटला. हनुमंत म्हणाले तुम्ही मला पुत्र म्हणालात, तुम्ही माझी आई आहात, माता आहात. मग सीता म्हणाली ते खरं आहे, परंतु माझं अपहरण रावणाने केलेलं आहे, म्हणून श्रीरामाने यावं, युद्ध करावं आणि मला घेऊन जावं. असंच जर आपण गेलो तर त्यांच्या इक्ष्वाकू कुळाला पुन्हा त्या ठिकाणी डाग लागू शकतो. मग असं म्हटल्यानंतर मग हनुमंत म्हणाले ठीक आहे चला, पण मला एक तरी सांगा की मी तुम्हाला भेटलो हे कसं सांगू, श्रीरामाला कसं पटवून देऊ, काहीतरी खूण सांगा. मग सीतामाईनं काही खुणा सांगितलेल्या आहेत, त्या खूप सुंदर आहेत बरं काय. आता एक काय सांगितलं सीतामाईनं की हनुमंतराय तू आता जाशील ना, त्यावेळेस काय कर, श्रीरामांना माझ्या काही घटना सांग. अशा प्रकारच्या घटना आहेत की ज्या फक्त मला आणि त्यांनाच माहीत आहेत, बाकी कोणाला त्या घटना माहीत नाहीत. म्हणून त्यांनी 2-3 घटना सांगितल्या. त्या घटनेमध्ये काय सांगितलं की एकदा सीता बसले असताना, राम झोपलेले आहेत, सीता जागी आहे. एक कावळा आला आणि कावळ्यानं सीतामाईच्या छातीवर टोचा मारला. आता हा कावळा म्हणजे कोण, इंद्राचा मुलगा जयंत. त्यानं कावळ्याच्या वेशामध्ये आला. दुर्बुद्धीचे लोक कुठल्या वेशात येतील सांगता येत नाही. आणि मग छातीवर टोचा मारला, पायानं ओरबडा काढला, रक्त गळू लागलं. आणि ते रक्त गळू लागलं आणि सीतामाई किंचाळली नाही, कारण प्रभू रामचंद्राची झोप मोडेल. पण ते रक्त थोडेसे थेंब त्यांच्या अंगावर पडले, त्यांना जाग आली. बघितलं त्यांनी काय झालं. सीतेने सांगितलं की कावळ्यानं असं केलं. कावळा दूरच जाऊन बसला होता. मग श्रीरामचंद्राने एक फक्त गवताची काडी, ते कुशगवतावर झोपायचे, कुशगवताची चटईसारखं करून त्या कुशगवताची काडी काढली, त्याला ब्रह्मास्त्राचं मंत्र दिला आणि फेकलं, काडीच फेकली. आणि ते काडी त्या कावळ्याच्या मागं धावली. कावळा पुढे, कावळी मागं, कावळा पुढे, ब्रह्मास्त्र मागं. तो कावळा गेला भगवान शंकराकडे, वाचवा वाचवा, बचाव बचाव. ते म्हणाले आम्ही वाचवू शकत नाही, श्रीरामाचं ते अस्त्र आहे. तो गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने सांगितलं आम्ही काही करू शकत नाही, श्रीरामानं शरण जा. तो शेवटी फिरून फिरून श्रीरामाच्या पायाजवळून पडला, मला आता तुम्हीच वाचवू शकता. तो श्रीरामाने ते अस्त्र आपलं वापस घेतलं आणि म्हणाले की ब्रह्मास्त्र वापस पूर्णपणे घेता येत नाही, काहीतरी याचा परिणाम झाला पाहिजे. मग त्याचा एक डोळ्यावरती सोडला, एक डोळा कावळ्याचा एक डोळा गेला. आणि त्या ठिकाणी अगोदर सीतामाईने म्हटलं होतं की कावळ्याला मारू नका. सीतामाई खूपच दयाळू आहे. त्याने जरी चूक केली असली तरी तुम्ही दयाळू आहात, तुमचं काम आहे सर्व भूत हिते रता, सगळ्यांचं कल्याण करणं काम आहे. अशी विनंती सीतामाईची ऐकूनसुद्धा ब्रह्मास्त्राचा पूर्ण परिणाम होऊ दिला नाही. म्हणून कावळ्याचं फक्त डोळ्यावर निभावलं आणि गेलं. ही कथा सांगितली. आणि दुसरं सांगितलं की एक गमतीची घटना की जेव्हा सौंदर्य प्रसाधनं, आता काय दरबारामध्ये त्या काळात स्त्रियासुद्धा दरबारामध्ये सहभाग घ्यायच्या, बघायच्या काय काय चाललेलं आहे. म्हणून सगळे जे सीतामाई दरबारामध्ये जायचे, कामकाज कसं आहे ते बघायचे, स्वतः कामकाज करायचे नाही. अर्थात आपण कधीही बाहेर जाताना, लग्नाला जाताना, वाढदिवसाला जाताना सगळे आपण सजून धजून जातो, त्याप्रमाणे सीतासुद्धा सौंदर्य प्रसाधन करून जायची. मग एकदा असं परत आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस सगळं सौंदर्य प्रसाधन निघून गेले, धुतल्यानंतर तोंड धुतल्या निघून गेलं. मग राम म्हणाले, विनोद बुद्धी रामाची, राम म्हणाले की तुझं सगळं मेकअप गेलेलं आहे. ते आजचे शब्द आहेत बरं काय, तुझा मेकअप गेलेला आहे, आता मी दुसरा मेकअप करतो. मग श्रीरामाने काय केलं, शेंदूर लावलं तोंडाला सीतेच्या, सगळीकडे इकडे तिकडे तिकडे तिकडे. सीता म्हणते की ही घटना फक्त आम्हालाच माहीत आहे, बाकी कोणाला माहीत नाही. मग ही घटना त्यांना सांग. आणि हे दुसरं एक रत्न दिलं सीतेनं, हे रत्न श्रीरामांना दे. मग असं खून मिळाल्यानंतर हनुमान तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा उड्डाण केलं. उड्डाण करून, पण उड्डाण करण्याच्या आधीच्या घटना एक आणखी महत्त्वाची आहे की हनुमंतराय म्हणाले परवानगी सीतेला की मला परवानगी द्या, मला जर फळं खायची, भूक लागली. सीता म्हणाले परवानगीची काय, खाय फळं. मग त्याने फळं खायला सुरुवात केली, झाडं तोडायला सुरुवात केली. फळं कमी खायचे, झाडं जास्त तोडायचे, झाडं उपटून टाकायचे. उद्देश काय होता की रावणापर्यंत संदेश गेला पाहिजे. मग हे रावणापर्यंत संदेश गेला की कोणीतरी एक मोठा महाकाय वानर आलेला आहे, अशोक वाटिका उद्ध्वस्त करतो आहे. अशोक वाटिका एका मोठ्या
गार्डनचं नाव आहे, उद्यानाचं नाव आहे, अशोकाची झाडं जास्त होती म्हणून. मग रावणाने सांगितलं काय क्षुल्लक वानर आहे, काही सैनिक पाठवले. त्या सैनिकाला हनुमानाने लगेच ठार केलं. ठार केलं म्हणजे हातात शस्त्र काहीच नाही, झाड उपटायचं मारायचं, दगड उपटायचं आणि मारायचं. मग आता रावणाला वाटलं हा कोणीतरी साधारण नाही. मग त्यांनी त्याचा जो प्रधानमंत्री होता त्याचं नाव आहे प्रहस्त, त्या प्रहस्तच्या मुलाला पाठवलं. त्याचं नाव जंबूमाली. हा शूर होता, त्यालासुद्धा हनुमानाने ठार केलं. नंतर मग 7 मुलं, पंतप्रधानाचे 7 मुलं आले वीर, त्यांनाही ठार केलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता अनेक मध्ये खूप युद्ध झालेलं आहे. मग रावणाचा जो मुलगा आहे इंद्रजित, तो म्हणाला मी जातो, कोण वानर आहे पकडून आणतो. मग गेल्यानंतर मग इंद्रजित आणि रावण यांचं असं युद्ध काही झालं नाही. परंतु यांनी इंद्रजिताने काय केलं की ब्रह्मपाश त्याच्यावर टाकलं. आधी थोडंसं झालं युद्ध, ब्रह्मपाश टाकून पकडून आणायचं होतं. मग ते ब्रह्मपाश खरं तर हनुमंतरायाला आशीर्वाद मिळालेला आहे. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला होता. केव्हा आशीर्वाद दिला होता? जेव्हा हनुमान फळ समजून सूर्य गिळायला गेले आणि खाली पडल्यानंतर मृत्युमुखी पडले, हनवटी तुटली व वायुदेवता म्हणजे हनुमानाचे वडील त्यांनी हवा बंद केली. मग सगळ्या देवांनी विनंती केल्यावर पुन्हा हवा सुरू झाली आणि मग हनुमंतरायाला जिवंत केलं, ब्रह्मदेवाने जिवंत केलं. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं की सगळ्या देवतांनी हनुमंताला काही ना काही वरदान दिलं पाहिजे. तर ब्रह्मदेवाने हे वरदान दिलं होतं की ब्रह्मपाशसुद्धा तुला बांधू शकत नाही. इंद्राने वरदान दिलं होतं की माझा वज्रघातसुद्धा तुला काही करू शकत नाही. शंकराने सांगितलं होतं की शंकराचे जे काही आयुध आहेत त्याचासुद्धा काही परिणाम होणार नाही. कुबेराने सांगितलं होतं की कुबेराची गदासुद्धा तुला काही करणार नाही. वायुपुत्रानंही सांगितलं होतं की तू युद्धामध्ये कधी हरणार नाहीस. असे अनेक वरदान दिले. मग इथं ब्रह्मपाश पकडल्यानंतर हनुमंतराने विचार केला की ब्रह्मदेवाचा सन्मान ठेवण्यासाठी आपण बांधून घेऊ. मग त्यांनी बांधून घेतलं आणि मग हनुमंतरायाला पकडून आणल्यानंतर रावणाच्या दरबारात आणलं. रावण बसलेला आहे, सगळे मंत्री बसलेले आहेत, ऋषी बसलेले आहेत. ऋषी म्हणजे त्यांचे राक्षस जे आहेत त्यांचे सगळेजण बसलेले आहेत. मग आता रावणाने सांगितलं की याला ठार करा म्हणले. याने आपले सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे, अशोक वाटिका उद्ध्वस्त केलेली आहे. मग अनेक मंत्र्यांनी सल्ला दिला, कोणी म्हटलं ठार करा, कोणी म्हटलं काही करा. पण विभीषण हा धर्मानं चालणारा होता. तो म्हणाला की हनुमान रामाचा दूत आहे, आधीच सांगितलेलं आहे. आणि दूत हा अवैध असतो, त्याला मारता येत नाही. पण एक करता येतं की त्याची विटंबना करता येते, केस ओपन करता येतं किंवा काठीनं मारता येतं. मग रावण म्हणाला ठीक आहे, याच्या शेपटीला आग लावा. शेपटीला आग लावा का? कारण वानराला शेपूट फार प्रिय असते आणि शेपटीवरच संतुलन राखता येतं. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना शेपटीमुळेच त्याचं संतुलन म्हणजे खाली पडत नाहीत वानरं. म्हणून हनुमंत किंवा कोणीही वानर शेपटी प्रिय असते. मग शेपटीला ते चिंध्या गुंडाळण्यात आला. खूप चिंध्या आणल्या, खूप आणलं, काय आणलं, त्या काळात जे काही इंधन होतं ते सगळं आणलं आणि आग लावली. हनुमंतराय मनात म्हणाले मला हेच पाहिजे होतं. आणि मग त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली, इकडून तिकडे सगळ्या घरामध्ये. परंतु विभीषणाच्या घराला मात्र त्यांनी आग लावली नाही. पण हे सगळी लंका जाळल्यानंतर सगळीकडे धूर निघायला लागला आहे. खूप वर्णन केले वाल्मिकीनं की चांदी आणि सोने त्याचे जे पत्रे होते ते विरघळून त्याचे असे पाट व्हायला लागले रस्त्यानं सगळे. आणि मग एका ठिकाणी सगळं जाळल्यानंतर हनुमंतरायांनी शेपूट आपली समुद्रामध्ये बुडवून विझवली आणि एका ठिकाणी बसल्यानंतर त्यांना थोडेसे घाबरले. का घाबरले? आपण आग लावली परंतु सीतामाईला तर आग पोहोचली नसेल ना, काय झालं असेल बरं? खरं तर खरं तर हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यानंतर हनुमंतालासुद्धा जळायला पाहिजेत, पण जळाले नाहीत. कारण अग्निदेवतेने वरदान दिलं होतं की माझ्या अग्नीचा तुझ्यावर काही परिणाम होणार नाही. परंतु हनुमानाला वाटलं की सीतामाईला तिकडे जर आग गेली नसेल तर काय होईल, गेली असेल तर काय झालं असेल, मी उगाच आग लावली, निष्पाप माणसंही मरत असतील. मग असा विचार त्यांनी केला. पुन्हा लगेच विचार आला की सगळे राक्षस आहेत, राक्षसांना दंड देण्याचं आपलं काम आहे. आणि हनुमंतरायाला नाही, एकाच वेळी अनेक कामं केलेली आहेत. आता श्रीरामाने खूप स्तुती केली पुढे. राम म्हणाले की 3 प्रकारचे शिष्य असतात, उत्तम शिष्य, मध्यम शिष्य आणि कनिष्ठ शिष्य. उत्तम शिष्य काय करतो? गुरुने सांगितलेलं ते तर करतोच, परंतु त्याच्या संदर्भातील सगळी कामं करून येतो न सांगता. मध्यम शिष्य काय करतो? जे सांगितलं तेवढंच काम करतो. आणि कनिष्ठ जे असतो ते काम सांगितलं तरी काम करत नाही. ओमताईने काल किस्सा सांगितला. महाराज म्हणाले हे जेवणाची व्यवस्था करा, बघूत करूत, फोन लावतो, फोन लागलाच नाही, एंगेज यायला लागला आहे. आजकालचे शिष्य तसे. पण हनुमंतराय हे उत्तम शिष्य आहेत. त्याने सीतेचा तर शोध लावलाच, परंतु रावणाची सैन्य शक्ती कशी आहे बघितली.
अनेक राक्षसं, हजारो राक्षसं मारले त्यांनी. लंका कशी पाहून घेतली, म्हणजे युद्धाच्या वेळेस आपल्याला काम देईल, कुठं काय करायचं आहे हे सुद्धा पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं काम जे केलं की रावणाच्या मनात धडकी भरवली की एक वानर येतो सैन्यामधला रामाच्या आणि एवढा धुडगूस घालतो आणि सगळे जर वानर आले तर काय होईल. आणि ती भीती वाटली रावणाला. रावणाने म्हटलेलं आहे की मला नंदीकडून शाप मिळालेला आहे. 8 शाप आहेत, पुढे येणार आहे ते. एकदा हनुमान म्हणजे रावण कैलास पर्वतावरून जात होता विमानानं, त्याच्या पुष्पक विमानानं जे बळकावलेलं आहे कुबेराकडून, आणि ते कैलास पर्वताला अडकलं विमान. याला राग आला तरी पर्वतच उचलायला सुरुवात केली रावणाने, दाही डोके खांदे वापरून. त्यावेळेस वर भगवान शंकर आणि माता पार्वती बसलेल्या होत्या. ते पर्वत असं डगमा करू लागला. मग सीतेनं पार्वतीनं राग आला आणि त्यांनी शाप दिला की तुला एका स्त्रीमुळेच तुझा वध होईल, कारण तू इथं आम्हाला सगळ्याला त्रास द्यायला गेलास. तर खूप वर्णन आहे. त्या ठिकाणी नंदी आला, अडवण्याचा प्रयत्न केला. मग हा रावण म्हणाला तू कोण माकड तोंडे आहेस. बरं, नंदीनं शाप दिला एक दिवस माकडच येऊन तुला त्रास दिले आणि तूच म्हणजे माकडामुळेच तुझा मृत्यू येईल. असे अनेक शाप मिळाले होते. मग रावणाला वाटलं हा नंदी तर नाही ना, माकड रूपामध्ये वारण रूपामध्ये आलेला. आणि ही भीती त्याला बसली. आणि मग खरंच त्याच्या धडकी बसल्यानंतर तो विचार करू लागला की आपण पुढे काय करायचं. त्याने लगेच मीटिंग बोलवली, संसद कॉन्फरन्स बोलवली आणि सगळ्या मंत्र्यांना विचारलं की आता आपण काय करायचं. तोपर्यंत बातमी पसरली होती की सगळे सेतू आता बांधण होणार आहे, येणार आहेत सगळेजण. मग आल्यानंतर आपण काय करायचं. मग सगळ्या मंत्र्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली. आता जे मंत्री असतात किंवा सल्लागार असतात किंवा विशेषज्ञ असतात, त्यांचं काय काम असतं की राजाच्या कल्याणाचं जे आहे ते सांगावं. परंतु ते एक विचित्र सभा अशी होती की प्रत्येकजण वाईट कसं करता येईल ते सांगू लागला. खूप वर्णन आहे. त्या ठिकाणी एक महापार्श्व नावाचा मंत्री आहे, सगळ्यात बदमाश आहे. तो काय म्हणाला की तुम्ही जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, 10 महिने झालेले आहेत आणि सीतेला आणून ठेवलं, तुम्हाला कोण रोखलेले आहेत, बळजबरी उपभोग घ्या ना. असं म्हटल्यानंतर रावण म्हणाला हे मला आधीच माहीत आहे, सांगण्याची गरज नाही, परंतु मी तसं करू शकत नाही, कारण मला वेदवतीचा शाप मिळालेला आहे. ही वेदवती म्हणजे कोण. वेदवती म्हणजे अगोदर ती वेदवती कैलास पर्वतावर तपश्चर्या करीत होती. कशासाठी. विष्णू मला पतीच्या स्वरूपात मिळावेत. हा तिथं गेला आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. केसाला स्पर्श केला वेदवतीच्या, तिने लगेच केस कापून टाकले आणि ती म्हणाली की मी तुम्हाला आत्ताच शाप देऊन मारू शकतो, परंतु मी शाप देणार नाही, परंतु मी पुन्हा जन्म घेईन आणि तुझ्या मृत्यूचं कारण होईल. असं म्हणून तिनं योगाग्नी प्रज्वलित केला आणि स्वतःचा देह जाळून टाकला. तीच वेदवती आली तर नसेल. आणि त्या वेदवतीनं शाप दिला होता. पुन्हा दुसरा एक शाप मिळाला होता की एक पुंजिका स्थला नावाची अप्सरा होती. बरं, ही अप्सरा साधी नव्हती, तर कुबेराचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे नल कुबेर. ह्या नल कुबेराची ही पत्नी आहे. आणि यानं काय केलं, रावणाने तिच्यावर बलात्कार केला. ती गेली ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. खरं तर ब्रह्मदेवाने आधीच वरदान दिलं होतं रावणाला की तुला मनुष्य वगळता कोणाच्या हातून मृत्यू येणार नाही. मग ब्रह्मदेवाकडे तक्रार नेल्यानंतर ब्रह्मदेवानी घटनादुरुस्ती केली, वरदानामध्ये दुरुस्ती केली. ते रागावले ते म्हणाले की यापुढे जर कोणा स्त्रीच्या मनाच्या विरुद्ध तू जर उपभोग घेण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. आणि नल कुबेरानं सुद्धा असाच शाप दिला. असे 8 प्रकारचे शाप रावणाला मिळाले. ते सगळे शाप त्याला आता आठवायला लागले. आपला मृत्यू जवळ आल्यानंतर पापकर्म कसे आठवतात हे त्या रावणाला आठवू लागले. आणि त्यांनी ही सगळ्या प्रकारची अशी म्हणजे सगळ्या मंत्र्यांकडून सल्ला घेतला आणि काय करावं हे ठरवू लागले. आणि त्यानंतर मग हनुमंतराय पुन्हा उड्डाण करून परत आले. उड्डाण करण्यासाठी त्यांनी अरिष्ट नावाचा पर्वत होता, त्या पर्वतावर गेले आणि त्यांनी ते उड्डाण करून पुन्हा परत आले. आणि परत आल्यानंतर इकडे सगळे समुद्राच्या इकडच्या किनाऱ्यावर महेंद्र पर्वताच्या जवळ सगळे वानर, जांबुवंत, अंगद सगळे थांबलेले होते. आणि हनुमंतराय यायलेले दिसले उड्डाण की सगळे नाचू लागले. आणि असं वर्णन आलेलं आहे की सगळे माकडं आपले कपडे फडकावत आहेत, म्हणजे कपडे घालत होते. वानर कपडे फडकवून नाचायला लागलेत की हनुमंत आला, हनुमंत आला, म्हणजे सीतेचा शोध लागलेला आहे. आणि मग हनुमंतराय खाली उतरले आणि उतरल्यानंतर प्रभू रामचंद्राकडे गेले. नंतर मग तिथून किष्किंधाकडे सगळे परत गेले. मधला खूप प्रवास आहे. परत गेल्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं, कावळ्याचा प्रसंग, शेंदूर लावण्याचा प्रसंग आणि ते एक रत्न. श्रीरामांना खूप आनंद झाला. त्यांनी आलिंगन दिलं आणि म्हटलं की तू खरंच उत्तम शिष्य आहेस.
सांगितलेल्या एकापेक्षा तू जास्त काम करून आलेला आहेस. आणि मग आता पुढे आपण जाणार आहोत, पण त्यातली एक घटना थोडीशी सांगायची राहून गेली. काय आहे घटना, की जेव्हा हनुमंतराय झाडावर बसलेत, सीतामाई खाली आहे, तर सीता चिंता करू लागली की आता कसं होईल. तेवढ्यात उजाडलं होतं आणि रावण निघाला. रावण आला आणि ती तलवार घेऊन आला आणि म्हणाला की आता एका वर्षापैकी 10 महिने संपलेले आहेत. उरलेल्या 2 महिन्यामध्ये तू पटकन तयार हो, माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला मी ठार करतो. हे असं म्हणून तो निघून गेला रावण लगेच. मग हनुमंतराय वर बसलेले आहेत. मग सीतामाईला वाटलं की आता मी जगू शकत नाही, म्हणून सीतामाईनं आत्महत्येचा प्रयत्न केला. ती ज्या झाडाखाली बसलेली होती त्या झाडाला आपली वेणी लटकून असं गळ्याला बांधलं. आता उडी मारणार की मग त्यांनी हनुमंतांनी रामायण गायला सुरुवात केली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण कितीही शक्तिसंपन्न असलो तरी कधीतरी आपल्याला आत्महत्येचा विचार येतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनामध्ये एकदा तरी आपण आत्महत्या करावी असा विचार आला नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये येतोच. काय येतो की जेव्हा संकटाच्या वेळी कुठलाही मार्ग नसतो, काहीच नाही, सगळीकडे अंधार दिसायला लागला आहे. परंतु विवेकानंदांनी हे सांगितलं की त्यावेळेस जर आपण परमेश्वराचं चिंतन केलं, धावा केला, तर आपल्याला मार्ग सापडतो. साईबाबांनी ते सांगितलेले आहे. आरतीमध्ये आपण म्हणतो मार्ग दावीशी अनाथा. म्हणजे आपल्याला साईबाबा मार्ग दाखवतात की कुठल्या प्रसंगी आपण कसं वागावं. तर या ठिकाणी मग हनुमंतराय परत आले. तर ह्या प्रसंगामध्ये सुंदरकांड संपलेलं आहे. आता आपण युद्धकांडाकडे वळूया, पण तत्पूर्वी थोडंसं एक राम धून घ्या. राजा राम 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 सीता राम 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 आता हनुमंतराय चांगली बातमी घेऊन आलेले आहेत आणि पुढे आता युद्धकांडाला प्रारंभ होणार आहे. रावणाच्या लंकेमध्ये सीतामाई आहे हे समजलं, सगळ्यांना आनंद झाला. इकडे लंकेमध्ये जेव्हा हनुमंतराय निघून गेले त्यावेळेस रावण घाबरला होता. त्यांनी पुन्हा सभा बोलवली आणि सांगितलं की आपल्याला युद्धाची तयारी करावी लागेल. कारण एक वानर जर एवढा धुडगूस घालू शकतो तर हजारो वानरं, हजारो नाही लक्षावधी वानरं काय करतील, म्हणून आपण युद्धासाठी तयार झालं पाहिजे. मग काय काय करावं असं चर्चा सुरू होती. ते बिभीषण म्हणाला की युद्ध करण्याची गरज नाही, आताही वेळ गेलेली नाही, तू सीता मातेला परत कर. रामचंद्र हे खूप दयाळू आहेत, युद्ध करण्याची गरज नाही, निष्पाप लोकांना ठार करण्याची गरज नाही. तर रावणाला खूप राग आला. कसं आहे की मूर्ख लोकांना चांगला सल्ला पटत नाही.
म्हणून मूर्खांना एक तर मूर्खाची संगत करू नये आणि संगत झाली चुकून तर सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझं खानदान मोठं म्हणून दूर राहिलं पाहिजे. पण बिभीषणाचा भाऊ आहे ना, भावाचं कल्याण झालं पाहिजे, लंकेतल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे, अशी भावना बिभीषणाची मोठी आहे. मग असं म्हटल्यानंतर रावणाला राग आला. रावणाने डाव्या पायानं हनुमाच्या बिभीषणाच्या छातीवर लाथ मारली. बिभीषण खाली पडला आणि उठून म्हणाला की तू माझा त्याग केला आहेस, पण लक्षात घे की आता नाश सुरुवात झालेली आहे, सगळी लंका नष्ट होणार आहे. आणि तो म्हणाला मी आता चाललो प्रभू रामचंद्राच्या शरणामध्ये, माझ्यासोबत कोणाला यायचं आहे का या. मग 4 जण उठले आणि मग बिभीषणासोबत रामाकडे निघाले. ते 4 जण होते, अनल, संपाती, पानस आणि प्रमती. हा संपाती म्हणजे जटायूचा भाऊ नव्हे, हा राक्षस आहे. हे 4 राक्षस निघाले आणि मग प्रभू रामचंद्राकडे आले. आणि येत असताना आकाशमार्गाने, बहुतेक राक्षसांना आकाशमार्गाने येत असं, काही राक्षसांना रूप पाळता येत होतं, सगळ्यांना येत नव्हतं. मग हे 4 जण निघाले, 5 जण निघाले बिभीषणाला धरून आणि आकाशावर थांबले आणि त्यांनी निरोप दिला की आम्हाला श्रीरामाची शरण घ्यायची आहे, तर आम्हाला शरण द्या. असं म्हटल्यानंतर काही वानर जे होते त्यांनी मज्जाव केला की आम्ही भेटू देत नाही. मग सुग्रीवाला सांगितलं की कोणीतरी आलेले आहेत लंकेतून आणि हे शरण घेऊ इच्छित आहेत. सुग्रीव म्हणाला नाही, तुम्हाला आम्ही येऊ देणार नाही. तर बिभीषण म्हणाले, दुसऱ्या रामायणात वर्णन आहे की हे पहा, आम्ही राक्षस कुलातले आहोत, आता आमची इच्छा आहे की श्रीरामाचं शरण घ्यावं आणि तुम्ही जर आम्हाला संधी नाही दिली तर आमचं मन पालटलं तर आम्ही पुन्हा रावणाच्या सोबतीला जाऊ. म्हणून आमचं मन चंचल आहे, पटकन आमची इच्छा झाली चांगलं करायचं तर आम्हाला येऊ द्या. मग ही बातमी श्रीरामाकडे गेली. श्रीरामाने आपल्या प्रमुखाला बोलवलं. त्यामध्ये अंगद, हनुमान, सुग्रीव, आणखीन दुसरे काही लोक होते आणि सगळ्यांचा सल्ला घेतला. खरं तर सल्ला घ्यायची गरज नाही, परंतु उत्कृष्ट नेता कसा असावा हे रामचंद्र सांगतात की तुम्हाला सगळं कळतं, माहीत आहे, तुम्ही शक्तिसंपन्नात माहीत आहे, परंतु अनेकाचा सहभाग घ्या. कोणाच्या मनातून कोणता येईल ते ऐकून घ्या, पटलं तर स्वीकारा. परंतु कारण पाचामुखी परमेश्वर असं म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या याच्यातून मतं घेतली पाहिजेत. म्हणून सगळ्यांची मतं घेतली. सुग्रीव म्हणाला की ह्या सगळ्यांचा 5 जणांचा वध करा. अंगद म्हणाला की हे सगळे राक्षस आहेत, त्यांचा विश्वास ठेवू नये, त्यांना घेऊ नये. शरभ नावाचा एक योद्धा होता, वानर, तो म्हणाला की आपण आधी यांची माहिती काढू, हे कदाचित गुप्तहेर असतील, नंतर बघूया. जांबवान म्हणाला की हे राक्षस आहेत, न घेतलेलंच बरं, रिस्क नको. हे सगळे चर्चा झाल्यानंतर हनुमंतराय काहीच बोलत नाहीत, ते बसलेले शांत. मग श्रीरामाने विचारलं, हनुमान तू का बोलत नाहीस? हनुमानांचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते काय असं आहे, प्रभू, एकतर तुम्ही आम्हाला सल्ला विचारताय, खरंच गरज नाही, तुम्ही सर्वशक्तिसंपन्न आहात, तुम्ही परब्रह्म आहात, परमात्मा आहात, आम्हाला विचारताय फक्त आम्हाला मोठेपण देण्यासाठी. आपण विचारलं म्हणून मी सांगतो आहे की बिभीषणाला आपण घेतलं पाहिजे. कारण काय की बिभीषण हा धर्मज्ञ आहे. जरी तो रावणाच्या कुळातला म्हणजे रावणाचा भाऊ जरी असला तरी तो आपला भक्त आहे. कारण का, हनुमान म्हणत आहेत की मी जेव्हा लंकेत गेलो त्यावेळेस मी बघितलं की फक्त बिभीषण श्रीराम 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 असा जप करीत होते, बाकी कुठेही लंकेमध्ये मला श्रीराम दिसलं नाही. एवढंच नव्हे तर बिभीषणाच्या घराच्या बाहेर मला तुळशी दिसली, तुळशीचं झाड दिसलं, रांगोळी काढलेली दिसलं मध्ये, आणि तो जप करत बसला होता बिभीषण. आणि यावरून मला लक्षात येते की हा बिभीषण एक तर आपला भक्त आहे, दुसरं बिभीषणानं रावणाला विरोध केलेला आहे की तुम्ही श्रीरामाशी युद्ध करू नका असं सांगितलेलं आहे. म्हणून हा चांगल्या प्रवृत्तीचा आहे, म्हणून याला घेतलं पाहिजे. आणि हा धोका देऊ शकत नाही, बिभीषण आपल्याला धोका देऊ शकत नाही. श्रीराम स्मित हास्य करून म्हणाले, हनुमान तू म्हणतोस ते बरोबर आहे, आपण त्याचा स्वीकार करूया. पण कसं असतं की एखादा चांगला मनुष्य दिसला की बाकीच्यांच्या मनामध्ये जळफळाट होतो. आम्ही एवढं सांगायला लागले तर आमचं न ऐकता श्रीराम हनुमानाचं ऐकतायत. मग दुसरा एक म्हणाला श्रीरामाला, तुम्ही म्हणालात की त्याला घ्या म्हणून बिभीषणाला बोलवा. श्रीराम म्हणाले, हो काय झालं, पुढे काय करणार आहात तुम्ही? श्रीराम म्हणाले, मी त्याला लंकेचा राजा करणार आहे, म्हणजे रावणाच्या जागी मी याला नेमणार आहे. आणि एवढंच नाही तर श्रीराम काय म्हणाले की जर रावण जर शरण घेण्यासाठी माझ्याकडे आला तरी त्यालाही मी शरण देईल आणि त्यालासुद्धा मी राज्य देईन. मग तो मिश्किलपणे विचारणारा एक म्हणाला, तुम्ही तर लंकेचं राज्य बिभीषणाला द्यायचं ठरवलं आहे, मग रावणाला काय देणार? राम म्हणाले, मी अयोध्येचं राज्य देऊन टाकतो रावणाला, शरण आला तर. मग तुम्ही कुठं जाणार?
ते म्हणाले मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसून राज्य करतो म्हणले, भक्तांच्या हृदयामध्ये. म्हणजे श्रीरामाचं जी उच्चपण किती आहे, मोठेपण किती आहे, की शत्रू जरी शरण आला तरी त्याला आपण मदत केली पाहिजे, त्याच्यावर त्याचा दुष्कार आपण करू नये. आणि एक महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे की हे जेव्हा 5 जण आले ते कसे उभे होते, समोर बिभीषण आहे, मागे 2 आणि त्याच्या पाठीमागे 2, असे 5 जण आलेत. बिभीषण कसे असे हात वर करून उभे आहेत श्रीरामापुढे, आणि पाठीमागाचे जे दोघं आहेत ते पाय दोन्ही असे जोडून उभे राहिलेत. असं पाय जोडून उभं राहणं अवघड जाते, जोडून उभे आहेत, आणि पाठीमागचे दोघं हात जोडून उभे आहेत. तर याचा अर्थ काय आहे की जे हात जोडून उभे आहेत त्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही तुमच्या शरण आलेलो आहोत. आणि जे पाय जोडून 2 उभे आहेत राक्षस, त्यांचं म्हणणं आहे की आमची गती थांबलेली आहे, आम्ही आता कुठं जाऊ शकत नाही, आमची गती इथं थांबलेली आहे. आणि बिभीषणाने हात वर केला, असा केला, याचा अर्थ काय की मी पूर्णपणे शरण आलेले आहो, मी तुमचाच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकही टक्का किंतू राहिलेला नाही. तर हे शरणागती पत्कारत असताना कोण कसा वागतो, म्हणजे हावभाव, याला आपल्या आजच्या भाषेमध्ये व्यक्तिमत्व विकास, बॉडी लँग्वेज, देहबोली, हे सगळं म्हणजे त्याच्यावरून श्रीरामाने सांगितलं की बघा त्यांचे हावभाव कसे आहेत. म्हणून ते शरण आलेले त्यांना आपण घेऊया. आणि नमस्कार करण्याची जी पद्धत आहे, आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने नमस्कार करतो, वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नमस्कार करण्याची पद्धत आहे. तर जपानमध्ये काहीतरी टोपी खाली काढतात, असं काहीतरी आहे. तर नमस्कार करण्याची आपल्या संस्कृतीमध्ये काय पद्धत आहे, एक पहिल्यांदा असं आपण पोटाजवळ हात धरला, पोटाजवळ आईला नमस्कार करायचा असेल तर पोटाजवळ हात धरायचा, म्हणजे मी आईचं लेकरू आहे. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करत आहोत. त्यानंतर या कार्यक्रमाची संगीत आणि साथ देणारे मागच्या 3 दिवसापासून अविरत साथ या कार्यक्रमाला लाभली असे शिवहरी डांगे सर वसमत, आणि त्यांच्यासोबत तबलावादक लक्ष्मीकांत कुराडे, श्री कदम टाळवादक यांचाही सत्कार त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अतिशय सुमधुर